नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टी पुणेच्या वतीनं आयोजित या वेबिनार मध्ये मी आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. खास करून या ठिकाणी मला बोलण्याची संधी उपलब्ध ज्यांनी करून दिली ते आदरणीय बार्टीचे महासंचालक माननीय धम्मज्योती गजबीये सर, बार्टीच्या निबंधक आदरणीय इंदिराताई अस्वार, या वेबिनारच्या ऑनलाईन विभाग प्रमुख कार्यालयीन अधीक्षक आदरणीय प्रज्ञाताई मोहिते आणि प्रशिक्षण समन्वयक राहुलजी कवडे यांचे आजच्या या वेबिनारच्या निमित्तानं मी मनस्वी आभार मानतो. सर्वप्रथम आज या ठिकाणी बार्टीच्या वतीनं संत गाडगे महाराजांचा लोककल्याणाचा आणि प्रबोधनाचा जो विचार होता त्या विचारांवर बोलण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे. खरं म्हणजे बार्टी ही संशोधन व प्रशिक्षण संस्था बाबासाहेबांच्या नावावर आहे आणि आज जी तारीख आहे ती आहे 14 जानेवारी आणि त्यामुळं आज 14 जानेवारीला बाबासाहेबांच्या संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या नावावर असलेल्या 14 जानेवारीला हे व्याख्यान होते आहे. आजचा दिवस त्याही अर्थानं महत्वाचा आहे की 14 जानेवारी 1994 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं त्या विद्यापीठाचं नाव करण्यात आलं 1994. त्यामुळं हा सुद्धा आनंदाचा दिवस आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट 14 जानेवारी या दिवसाचं ऐतिहासिक महत्व बाबासाहेबांनी संत गाडगे महाराज या दोन महापुरुषाच्या अनुषंगाने सुद्धा आहे. गाडगे महाराजांवर असलेलं हे भाषण बार्टीमध्ये आयोजित करण्यात येत असल्यामुळं तो संदर्भ सुद्धा मला या ठिकाणी महत्वाचा वाटतो. तो संदर्भ असा आहे की 14 जानेवारी 1955 म्हणजे 1935 बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केल्यानंतर जे धम्माविषयी व्यापक जनप्रबोधन या महाराष्ट्रामध्ये केलं त्याचाच एक भाग म्हणून 14 जानेवारी 1955 वरळी येथे बौद्ध धर्म सल्लागार समितीच्या वतीनं एक प्रचंड मोठी सभा आयोजित करण्यात आली होती वरळीला, मुंबई येथे. आणि या सभेला जवळपास 50,000 लोकांचा जनसमुदाय उपस्थित होता आणि त्या जनसमुदायामध्ये संत गाडगे महाराज सुद्धा उपस्थित होते. आणि ही सभा संपल्यानंतर गाडगे बाबांनी बाबासाहेबांना हारार्पण केलं. म्हणजे सभा संपल्या, बाबासाहेबांना हारार्पण केल्यानंतर, गाडगे महाराजांनी हारार्पण केल्यानंतर ही सभा संपते आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतोय की बाबासाहेबांच्या चळवळीचा एक भाग म्हणून किंवा त्या चळवळीला पाठिंबा म्हणून गाडगे महाराज त्यांच्या सोबत आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांचं आणि गाडगे महाराजांचं कुठेतरी नातं आहे का, हे नातं सुद्धा या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण पुढच्या सेगमेंटमध्ये तपासणार आहोत आणि ते तपासलं सुद्धा पाहिजे. हे दोनही महापुरुष सोबत सोबत या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करत होते. त्यामुळे त्यांचा संबंध महाराष्ट्राला माहित आहे. तो संबंध काही ओढून ताडून महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाहीये. आणि म्हणून गाडगे महाराज आणि बाबासाहेब कसे एकमेकांना पूरक अशी भूमिका घेत होते सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रामध्ये, हे सुद्धा आपण समजून घेऊया. खरं म्हणजे बार्टी ही जशी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे तसंच गाडगे महाराज नावाची एक जिवंत अशी संस्था या महाराष्ट्रामध्ये तब्बल 51 वर्ष महाराष्ट्रातल्या सबंध सामाजिक समस्यांचं संशोधन करत होतं आणि समाजाला ते प्रशिक्षण देत होतं वेगळ्या प्रकारे. आणि म्हणून गाडगे महाराज सुद्धा एक प्रकारची संशोधन व प्रशिक्षण संस्थाच होती, हे या माध्यमातून आपण समजून घेऊया. गाडगे महाराजांचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संबंध मुद्दामून मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय भाषणाच्या सुरुवातीला. आणि नंतर गाडगे महाराजांनी जो दिलेला विचार होता तो विचार कसा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पूरक होता तो सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षित आहे आणि गाडगे महाराजांचं कुठलंही शिक्षण झालेलं नाही.
ही दोनही माणसं एकाच काळामध्ये एक समान ध्येय घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड मोठी सामाजिक परिवर्तनाची लढाई लढतायत. बाबासाहेब ज्या पिसलेल्या वर्गातून आलेले आहेत त्याच पिसलेल्या वर्गातून गाडगे महाराज आलेले आहेत. या दोनही महापुरुषांना कुठलीही सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी नाही आहे, तरी सुद्धा ही दोनही महामानव अत्यंत ताकदीनं स्वतःच्या प्रज्ञेच्या बळावरती या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये एक प्रचंड ताकदीचं बहुजन कल्याणाचं वातावरण निर्माण करण्याचं काम करतात प्रबोधनाच्या माध्यमातून. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना गाडगे बाबांच्या संबंध या चळवळीविषयी माहिती होती आणि म्हणून ते वारंवार बाबासाहेब आणि गाडगे महाराजांच्या भेटी झालेल्या आहेत. महाराष्ट्राला ही काही जाणीवपूर्वक म्हणजे उडून उडून सांगण्याची गरज नाही आहे. गाडगे महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, माईसाहेब प्रकेत्रे यांचे अनेक फोटोग्राफ्स आलेले आहेत. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सुद्धा अनेक फोटोमध्ये आहे. आणि म्हणून हा संबंध होताच. फक्त हा संबंध या दोन महापुरुषांचा कसा होता हे महाराष्ट्रापुढे आतापर्यंत गेलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो की संत गाडगे महाराजांनी जी गाडगे महाराज मिशन स्थापन केली 1952ला, त्या मिशनचं नाव, त्या ट्रस्टचं नाव मिशन द्यायचं की आणखीन काय द्यायचं यावरती तिथे चर्चा झाली मुंबईला. आणि ती चर्चा करत असताना बाळासाहेब खेर जे त्या मिशनचे ट्रस्टी होते गाडगे महाराज मिशनचे, ते असं म्हणाले की मिशन ऐवजी आपण याला सेवा संघ असं नाव देऊया, संत गाडगे महाराज सेवा संघ असं नाव देऊया असं बाळासाहेब खेर म्हणाले. आणि त्याच वेळा या मिशनचे जे दुसरे ट्रस्टी होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले की एक या महाराष्ट्रातला संत, गोरगरिबांचा संत मिशनऱ्यांपेक्षा किती ताकदीचं काम करतो आहे हे जगाला कळू द्यायचं असेल तर सेवा संघ ऐवजी मिशन हेच नाव योग्य राहील अशी सूचना बाबासाहेबांनी केल्यानंतर त्या मिशनचं नाव म्हणजे त्या ट्रस्टचं नाव संत गाडगे महाराज मिशन हे फायनल करण्यात आलेलं होतं. म्हणजे गाडगे महाराजांनी स्थापन केलेल्या गाडगे महाराज मिशन मध्ये ट्रस्टी म्हणून बाबासाहेब आंबेडकर आहेत, बाळासाहेब खेर सुद्धा आहेत. एवढंच नव्हे तर संत चोखामेळा जी ट्रस्ट होती पंढरपूरची, त्या पंढरपूरच्या ट्रस्ट मध्ये सुद्धा गाडगे महाराजांसोबत कर्मवीर भाऊराव पाटलांसोबत बाबासाहेब आंबेडकर आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की ही दोनही माणसं एका समान ध्येयानं प्रेरित होऊन महाराष्ट्राला प्रबोधनाची दिशा देण्याचं काम करत होते. संत गाडगे महाराजांनी या देशामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची लढाई मोठ्या ताकदीनं उभी केली आहे, जी लढाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा या महाराष्ट्रामध्ये उभी करतात. केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर संबंध देशाला एक नवी दिशा देणारं आंदोलन अस्पृश्यता निर्मूलनाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी उभं केलेलं आहे. बाबासाहेबांच्या या अस्पृश्यता निर्मूलनाच्या लढाईला बळ देण्याचं काम संत गाडगे महाराज त्या काळामध्ये करतायत. म्हणजे पंढरपूरची जी चोखामेळा जी धर्मशाळा आहे, जी 1917ला संत गाडगे महाराजांनी पंढरपुरामध्ये उभी केली, ही धर्मशाळा कशासाठी उभी केली? कारण या देशामधला, या महाराष्ट्रामधला जो सर्वसामान्य दलित वर्गामधला जो माणूस आहे तो पंढरीच्या दर्शनाला जात होता, वारीला तो जात होता, परंतु वारीला जाणाऱ्या या वारकऱ्याला, खास करून अस्पृश्य वारकऱ्याला प्रचंड छळ, प्रचंड अवहेलना पंढरपुरामध्ये सहन कराव्या लागत होतात. त्यांना राहण्याची व्यवस्था होत नव्हती, पावसामध्ये त्यांना राहावं लागत होतं. अत्यंत हाल अस्पृश्य वारकऱ्यांचे होत होते. या अस्पृश्य वारकऱ्यांचे हाल होऊ नये म्हणून संत गाडगे महाराज 1917ला पंढरपुरामध्ये चोखामेळा धर्मशाळा उभारतात. हे बघा, म्हणजे गाडगे महाराज कुठल्याही शाळेत गेलेले नाहीत, ते निरक्षर आहेत, परंतु त्यांचं जे विवेकाचं जे भान आहे ते भान किती व्यापक होतं हे आपल्या लक्षात येईल. हा माणूस त्या धर्मशाळेला चोखामेळाचं नाव देतो. हा चोखामेळा नावाचा संत, इथला अस्पृश्य संत, इथल्या पंढरपूरच्या बडव्यांनी नाकारलेला संत, ज्याच्यावर विठ्ठलाचा सोन्याचा हार चोरला असा आळ घेऊन त्याला बहिष्कृत केलेला संत, या संताला या विठ्ठलाच्या सेवेमध्ये असलेल्या बडव्यांनी अर्थात तिथल्या प्रस्थापित वर्ण व्यवस्थेच्या पुजाऱ्यांनी अपमानित केलेला आहे. ह्या अपमानाचा बदला पंढरपुराच्या वाळवंटामध्ये त्या काळामध्ये संत नामदेवांनी घेतलाय. आणि म्हणून चोखोबाची जी हाडं होती ती सबंध हाडं मंगळवेढ्याला जाऊन संत नामदेव गोळा करतात आणि विठ्ठलाच्या महाद्वारामध्ये गाडून टाकतात आणि सामाजिक समतेचं एक नवं आंदोलन संत नामदेव 12व्या शतकामध्ये पंढरपूरच्या विठोबाच्या महाद्वारामध्ये उभं करतात. त्या आंदोलनाचं आणि संत गाडगे महाराजांचं नातं किती जवळचं होतं हे आपल्या त्या चोखामेळा धर्मशाळेच्या अनुषंगाने आपल्या लक्षात येईल.
1917ला जी धर्मशाळा उभी राहते त्या धर्मशाळेचं नाव चोखामेळा धर्मशाळा दिल्या जाते आणि ते नाव संत गाडगे महाराज सुचवतात. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की चोखोबाची जी सामाजिक समतेची जी लढाई आहे या लढाईला मला कुठेतरी पुढे न्यायचं आहे, म्हणून संत गाडगे महाराज चोखामेळाच्या नावानं अस्पृश्य वारकऱ्यांसाठी पंढरपुरामध्ये ही धर्मशाळा उभारतात आणि या धर्मशाळेमध्ये त्या अस्पृश्य वारकऱ्यांची व्यवस्था होते. केवळ ही व्यवस्था ठेवून ते थांबत नाही, करून थांबत नाहीत, तर पुढल्या काळामध्ये 14 जुलै 1949 ची गोष्ट आहे. 14 जुलै 1949 ची ही जी क्रांतिकारी घटना आहे, ही क्रांतिकारी घटना संत गाडगे महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध किती जवळचे होते याचा हा पुरावा. 14 जुलै 1949 ची ही गोष्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे कायदे मंत्री आहेत, त्यांचा प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. आणि गाडगे महाराज त्यावेळेला मुंबईला दादरच्या महाजनी नावाचं जे दवाखाना आहे, हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलमध्ये आहे. ते बिमार आहेत, त्यांच्या अंगामध्ये ताप आलेला आहे आणि हा माणूस प्रचंड अस्वस्थ आहे, गाडगे महाराज नावाचा माणूस. आणि त्यांना असं वाटतं की मी ही जी अस्पृश्यांसाठी उभी केलेली चोखामेळा धर्मशाळा आहे, या धर्मशाळेतून कुठेतरी अस्पृश्योद्धाराचं काम अधिक वेगानं पुढे गेलं पाहिजे, म्हणून ही धर्मशाळा मला बाबासाहेबांच्या सुपूर्त करायची आहे. ही अस्वस्थता त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणून 14 जुलै 1949 ला बाबासाहेबांना गाडगे महाराजांचा एक अनुयायी निरोप घेऊन जातो आणि बाबासाहेबांना सांगतो की गाडगे महाराज तुम्हाला भेटायला येऊ इच्छितात. हा निरोप गेल्याबरोबर त्या दिवशी देशाचे कायदा मंत्री असलेले बाबासाहेब आंबेडकर तडक निघतात गाडगे महाराजांच्या भेटीला दादरच्या हॉस्पिटलमध्ये. येताना रस्त्यामध्ये 2 घोंगड्या घेतात. त्यांना माहित आहे बाबासाहेबांना की गाडगे महाराजांना काही दिलं तरी ते घेत नाही, परंतु त्यांना अंतरायसाठी पांघरायसाठी 2 घोंगड्या असाव्यात म्हणून त्या 2 घोंगड्या बाबासाहेब घेतात आणि तडक दादरच्या त्या महाजनीचं हॉस्पिटल गाठतात. महाजनीच्या हॉस्पिटलमध्ये गेल्याबरोबर त्या ठिकाणी गाडगे महाराज खाली पहुडलेले आहेत. बाबासाहेब तिथे आल्याबरोबर ते अवाक होतात की माझ्या अनुयायानं कधी त्यांना सांगितलं आणि कधी बोलून आले याची त्यांना कल्पना नसते. आणि बाबासाहेब आंबेडकर आल्याबरोबर गाडगे महाराज प्रचंड आनंदानं बेभान होतात आणि बाबासाहेबांना म्हणतात की बाबासाहेब, गेली अनेक वर्ष चोखामेळा धर्मशाळा आपण पंढरपुरामध्ये चालवत आहोत, परंतु या धर्मशाळेमध्ये इतर वेळेला अस्पृश्य समाजातली पोरं शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहात राहतात. हे वसतिगृह अधिक व्यापक व्हावं, अधिक लोकाभिमुख व्हावं, आपल्यासारखी अनेक पोरं ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये यावीत, म्हणून ही चोखामेळा धर्मशाळा मला पीपल्स एज्युकेशन सोसायटीला जोडायची आहे. त्याचे हे सगळेच्या सगळे कागदपत्र मी केलेले आहेत. हे सगळेच्या सगळे कागदपत्र मी तुमच्या समोर ठेवतो आहे. यावरती माझा अंगठा उठवून घ्या आणि ही धर्मशाळा उद्यापासून पीपल्स एज्युकेशन सोसायटीला जोडून घ्या. मला सांगा, बाबासाहेबांना चोखामेळ्याच्या नावावर असलेली धर्मशाळा देऊन अस्पृश्योद्धाराच्या कार्याला गती देण्याचं काम गाडगे महाराज या पद्धतीनं करतात. एवढंच नाही तर 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं निर्वाण ज्या वेळेला झालं त्यावेळेला आयुष्यामध्ये पहिल्यांदा गाडगे महाराजांनी अश्रू ढाळलेले. त्यावेळेला ते मुंबईला होते. त्यांच्या एका अनुयायांनी बातमी आणली, गुरुदास ढेमरे त्यांचं नाव आहे. ते असं म्हणाले की बाबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झालेलं आहे. ही बातमी ऐकल्याबरोबर हा माणूस ढसाढसा रडतो आहे आणि रडता रडता ते म्हणतात ढेमरे गुरुजीला की बाबासाहेब, आणखीन काही दिवस जगायचं होतं, लय काम करायचं राहून. म्हणजे बाबासाहेबाच्या निर्वाणानंतर अत्यंत म्हणजे दुःखातिरेकाने तो माणूस रडतो आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की बाबासाहेबांची जी चळवळ होती त्याच चळवळीला व्यापक असा मानसिक आणि सामाजिक पाठिंबा देण्याचं काम गाडगे महाराजांनी केलं. आणि म्हणून गाडगे महाराज हे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर ते त्यांनी मुंबई सोडली आणि विदर्भामध्ये आले. ते कधी मग इकडेच त्यांचं महापरिनिर्वाण झालं 20 डिसेंबरला. म्हणजे एकाच महिन्यामध्ये दोनही महापुरुष सामाजिक प्रबोधनाची ताकद या महाराष्ट्रानं डिसेंबर महिन्यात 1956 ला गमावलेली आहे. या दोनही महापुरुषांच्या संबंधाकडे बघितलं तर आपल्या असं लक्षात येईल की ही दोनही माणसं सोबत सोबत आपापल्या क्षेत्रामध्ये एका समान दिशेनं काम करत होती. हे समान दिशेनं झालेलं जे काम आहे हे काम खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राला ताकद देणारं काम आहे असं.
संत गाडगे बाबा हा काही माणूस नव्हता, हा विचार आहे. हा विचार या समाजाला भयातून मुक्ती देतो आहे. हा समाज निर्भय झाला पाहिजे. हा समाज कुठल्याही पुरोहितशाहीच्या भयामध्ये अडकता कामा नये. तो निर्भय बनला पाहिजे. तो एका नव्या ताकदीने उभा राहिला पाहिजे. यासाठी संत गाडगे महाराज तब्बल 51 वर्ष या महाराष्ट्रामध्ये काम करतायत. म्हणजे गृहत्याग 1905 ला केला आणि 1956 ला त्यांचं निर्वाण झालं. या 51 वर्षाच्या काळामध्ये या एका निरक्षर माणसानं या महाराष्ट्राला भयातून मुक्ती देण्याचं काम केलंय. भयातून मुक्ती देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये संत नामदेव करतात, संत तुकाराम करतात, संत चोखोबा करतात, महात्मा ज्योतिराव फुले करतात, राजर्षी शाहू महाराज करतात, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे करतात, बाबासाहेब आंबेडकर करतात. याच परंपरेला साजेचं काम संत गाडगे महाराज नावाचा एक प्रबोधनकार अत्यंत ताकदीने या महाराष्ट्रामध्ये उभं करतो. गाडगे महाराजांच्या सबंध आंदोलनाची जर बेरीज केली तर तुमच्या असं लक्षात येईल की हा माणूस एक तत्वज्ञ म्हणून, एक सामाजिक आंदोलक म्हणून, एक मोठा विचारवंत म्हणून तुमच्या माझ्या समोर येईल. केवळ गाव झाडणारा गाडगे बाबा जर आपण स्वीकारत बसलो तर हा दुसऱ्या बाजूचा जो गाडगे बाबा आहे, हा गाडगे बाबा तुम्हा आम्हाला कळणार नाही. आणि म्हणून बुद्ध, बसवेश्वर, चक्रधर, नामदेव, तुकाराम, फुले, शाहू, बॅरिस्टर विठ्ठलरामजी, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे या सबंध महापुरुषांच्या विचारांची पालखी आपल्या खांद्यावर घेत घेत या महामानवानं खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये सामाजिक प्रबोधनाची चळवळ गतिमान केली. मानवी मूल्यांची बेअब्रू करणाऱ्या ज्या ज्या काही संकल्पना होत्या, पुरोहितशाहीनं, सनातन वर्णवादी व्यवस्थेनं ज्या ज्या काही संकल्पना तुमच्या माझ्या समोर ठेवल्या होत्या, त्या सबंध संकल्पनांविरुद्धचा बुलंद आवाज म्हणून गाडगे महाराजांना आपण स्वीकारलं पाहिजे. गाडगे महाराजांची लढाई कुठल्या माणसांसाठी आहे? ही लढाई त्याच माणसांसाठी जी माणसं या व्यवस्थेनं नाकारलेली. ही लढाई त्याच माणसासाठीची लढाई आहे ज्या माणसांना या देशामध्ये पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही. ही लढाई त्याच माणसासाठी आहे की ज्या माणसांच्या सावलीचा विटाळ मानण्यात आला. ही लढाई या देशातल्या स्त्रियांच्या शोषणमुक्तीची सुद्धा लढाई होती. हे खऱ्या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यांच्या हातामध्ये जी काठी होती त्या काठीनं त्यांनी या देशामधली चातुर्वर्ण्याची जी उतरंड आहे, चातुर्वर्ण्याची जी 4 मडके आहेत, या 4ही मडक्यांना फोडण्याचं काम संत गाडगे महाराजांच्या हातामधली काठी करत होती. त्याही अर्थानं गाडगे महाराज आपण समजून घेऊ. हा माणूस निरक्षर आहे. हा माणूस शाळेत जात नाही. या माणसाला शाळा माहित नाही, खडू माहित नाही, पाटी माहित नाही, पुस्तक माहित नाही, दप्तर माहित नाही, तरी पण हा माणूस अत्यंत ताकदीचं प्रबोधन या महाराष्ट्रामध्ये करतो. या महाराष्ट्राला डोळस करण्याचं काम, या महाराष्ट्राला सावध करण्याचं काम संत गाडगे महाराजांनी तब्बल 51 वर्ष केलं. त्यासाठी त्यांनी या महाराष्ट्रातल्या ज्या सबंध तीर्थयात्रा होत्या त्या तीर्थयात्रेमध्ये जाऊन तिथे लोकांचं प्रबोधन केलं आणि खऱ्या अर्थानं तीर्थयात्रांना ज्ञानयात्रेचं स्वरूप देण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलंय. शाळेत जरी गेला नसला हा माणूस तरी तुमच्या माझ्या सबंध महाराष्ट्रामधली जी काही मोकळी पटांगणं होती त्या पटांगणांना शाळेचं स्वरूप आणून त्यांना लोकशिक्षण देण्याचं काम संत गाडगे महाराजांनी केलं. आणि म्हणून याच कामामुळं गेली अनेक वर्ष भयाचा व्यापार करणारी जी पुरोहितशाही होती या पुरोहितशाहीला प्रचंड हादरा देण्याचं काम तब्बल 51 वर्ष हा माणूस करतो आहे, ज्या माणसाला कुठलंही सामाजिक आणि सांस्कृतिक स्टेटस नाही. गाडगे महाराजांच्या कुटुंबाचा जर अभ्यास केला तर त्यांच्या घरी काय आहे? कुठलंही शिक्षण नाही, कुठलाही सांस्कृतिक वारसा नाही, कीर्तनाची परंपरा नाही. तरी हा माणूस एका विपरीत परिस्थितीमध्ये जन्म घेतल्यानं ताकदीनं उभा राहतो आणि महाराष्ट्राला एक नव सांस्कृतिक उत्थानाचा जाहीरनामा देऊन जातो त्यांच्या कीर्तनाच्या रूपातून. इतकं ताकदीचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून संत गाडगे महाराजांना स्वीकारत असताना केवळ त्यांनी गावं झाडलीत म्हणून ते केवळ स्वच्छता अभियानाचे ब्रँड अँबॅसिडर आहे इथपर्यंत स्वीकारण्यात अर्थ नाही. 2 प्रकारचे गाडगे बाबा आहेत, टाईप ए आणि टाईप बी, अशा 2 फॉर्मॅटमध्ये आपण गाडगे महाराजांना स्वीकारतो आहे. त्यामधला टाईप ए मधला जो गाडगे बाबा आहे तो गाडगे बाबा हातामध्ये खराटा घेऊन आहे आणि टाईप बी मधला जो गाडगे बाबा आहे तो गाडगे बाबा
त्यांच्या ओठांमध्ये कीर्तन आणि विज्ञानवाद आहे. ए मधला गाडगे बाबा हातात खराटा घेऊन गाव झाडतो, बी टाईपचा गाडगे बाबा ओठामध्ये कीर्तन घेऊन लोकांचे मेंदू झाडण्याचं काम करतो. टाईप ए मधला गाडगे बाबा करुणा आहे त्याच्यामध्ये. तो असं सांगतो की भुकेलेल्यांना अन्न द्या, तहानलेल्यांना पाणी द्या, ज्याले कपडे नाही त्याले कपडे द्या, गोरगरीब पोरायचे शिक्षण द्या, बेरोजगारांच्या हाताला काम द्या, पशु पक्ष्यांना अभय द्या, निराशांना हिंमत द्या, आंधळ्या लुड्या पांगल्यांची सेवा करा, हुंड्याविना लग्न करा तरुण तरुणीच्या, अशी दशसूत्र सांगून एक करुणा त्या गाडगे बाबामध्ये दिसते. परंतु दुसऱ्या बाजूला हा माणूस तितकाच विज्ञानवादी आहे आणि म्हणून तो दुसऱ्या बाजूला असं सांगतो की देवळात देव नसतो, देवळात केवळ पुजाऱ्याचं पोट असतं. तुम्हाला जर देव शोधायचाच असेल तर रंजल्या गंजल्यांच्या हृदयामध्ये शोधा, असं सांगून मंदिरातल्या देवाला रिप्लेस करून तो देव लोकांच्या हृदयामध्ये आणणारा दुसऱ्या प्रकारचा विज्ञानवादी गाडगे बाबा आहे. आणि म्हणून करुणावादी गाडगे बाबा आणि विज्ञानवादी गाडगे बाबा या दोनही गाडगे महाराजांचा समन्वय करून जर आपल्याला गाडगे महाराजांना पुढे घेऊन जाता आलं तर खराट्यामध्ये बंदिस्त असलेला जो गाडगे बाबा आहे तो त्या खराट्यातून मुक्त होईल आणि एक विज्ञानवादी, एक सायंटिफिक, एक रॅशनल आणि एक प्रॅक्टिकल संत जो खऱ्या अर्थानं या देशामधल्या बुद्ध, बसवेश्वर, महावीर, चक्रधार यांच्या विचाराची चळवळ पुढे नेतो आहे, तो गाडगे बाबा आम्हाला माहित होईल. आणि म्हणून केवळ गावं झाडणारा गाडगे बाबा स्वीकारण्यामध्ये अर्थ नाही. केवळ वस्त्रदान करा किंवा भुकेलेला अन्न द्या या पद्धतीचा गाडगे बाबा स्वीकारणे आजची गरज नाही. तर आजची गरज ही आहे की तुमच्या माझ्या मेंदूला प्रश्न पडले पाहिजेत. प्रश्न विचारणारा समाज निर्माण करण्याचं काम गाडगे महाराजांनी त्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून गाडगे महाराजांना समजून घेत असताना हा माणूस इतका ताकदीनं कसा उभा झाला असेल हे जर समजून घ्यायचं असेल तर त्यांची जी जडणघडणीची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला सुद्धा आपल्याला समजून घेता आलं. त्यांच्या वडिलाचं निधन झालंय दारूमुळे. केवळ दारूमुळे झालं नाही तर रूढी आणि परंपरांनी त्यांच्या मनावर जो पगडा होता, जे देव कार्य चालू असायचे, नवस वगैरे वेगवेगळ्या ज्या प्रथा आणि परंपरा होत्या, या सगळ्यांमुळे त्यांच्या वाट्याला व्यसनं आली आणि गाडगे महाराजांच्या वडिलाचा मृत्यू अत्यंत विदारक पद्धतीने झाला. परंतु मृत्यूच्या शेवट त्यांनी सांगितलं की ज्या चुका मी आयुष्यामध्ये केल्या त्या चुका ह्या डेबूला करू देऊ नको, असा संदेश आयुष्याच्या संध्याकाळी डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे त्यांचे वडील म्हणजे झिंगराजी जानोरकर त्यांच्या पत्नीला सांगतात, सखूबाईला, की माझ्यामुळे ज्या चुका झाल्या त्या चुका डेबूच्या हातून घडू नये याची तू काळजी घे. हा जो बापानं दिलेला जो संदेश आहे हा संदेश आयुष्यभर गाडगे महाराजांना एक नवी दिशा देताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून त्यांची जी जडणघडण आहे त्या जडणघडणीमध्येच तुम्हाला हे गाडगे महाराज जे इतक्या ताकदीने उभे झाले ते दिसेल. म्हणजे मामाच्या गावला असताना त्यांचं वय किती आहे? वय वर्ष 8 आहे. म्हणजे वडील जेव्हा मरण पावले गाडगे महाराजांचे त्यावेळेला त्यांचं वय वर्ष 8 आहे. आणि 8व्या वर्षी ते मामाच्या गावला गेल्यानंतर त्यांना त्यांची आई सांगते की डेबू, माणूस गोड नसतो, माणसाचं काम गोड असतं. आणि त्याच वेळेला डेबूच्या कानामध्ये कवडी टाकल्या जाते आणि ती कवडी यासाठी टाकल्या जाते की डेबू, आपण कवडी मोलाची माणसं आहोत याचं भान तुला असू दे. हा आईने केलेला जो संस्कार आहे या संस्कारातून हा माणूस घडत जातो. अवतीभवतीची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती डेबूला घडवत जाते. आणि म्हणून हा जो महापुरुष आहे या महापुरुषाच्या जडणघडणीमध्ये त्यांचं जे गाव आहे मामाचं गाव मूर्तिजापूर तालुक्यातलं दापुरा, त्या दापुरा गावचा प्रचंड मोठा रोल राहिला. म्हणजे हा माणूस वयाच्या 12व्या वर्षी इथल्या जाती व्यवस्थेच्या विरोधामध्ये पेटून उठताना तो मामाला दिसतो. मामाच्या घरी गावी त्या दापुऱ्याला गुराखी अवस्थेमध्ये गायी राखत असताना डेबू मधला जो संघतृत्व आहे, डेबूच्या मनामधली ती जाती व्यवस्थेच्या विरुद्धची जी चीड आहे ही चीड अत्यंत वेगानं उफाळून येताना तो आम्हाला दिसते. आणि गुराखी अवस्थेमध्ये हा डेबूजी झिंगराजी जानोरकर अनेक गुराख्यांना एकत्र करतो. तिथे खऱ्या अर्थानं सामाजिक क्रांतीची मुहूर्त मिळते. ते मध्ये
काम करत असताना, गुरं चारत असताना त्या चिंचेच्या बनामध्ये एक महादेवाची पिंड आहे आणि त्या स्मशानात, म्हणजे स्मशान आहे, चिंचेचं बन आहे, बाजूला पूर्णेचा काठ आहे, तिथं ही सगळीच्या सगळी पोरं एकत्र येतात आणि या सगळ्या एकत्रित आलेल्या पोरांच्या मनामध्ये सामाजिक समतेचं बीजारोपण करण्याचं काम वयाच्या 12व्या वर्षी हा डेबू करतो. आणि या सगळ्या पोरांना, ज्यामध्ये बघा नाव, बघा एकाचं नाव नागो खंडारे आहे, एकाचं नाव गणपत उगले आहे, एकाचं नाव झामसिंग राजपूत आहे, एक बबन गणाजी महार आहे. ही सगळीच्या सगळी पोरं वेगवेगळ्या जातीची पोरं आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या भाषेमध्ये SC ST OBC असलेली ही गुराखी मंडळी आहे. या सगळ्या गुराख्यांना गाडगे महाराज म्हणजे त्यावेळेसचा डेबू एकत्र करतो. कालपर्यंत ती पोरं आपापल्या भाकरी वेगळी खात होती. डेबू जेव्हा त्यांचं नेतृत्व करायला लागतो त्यावेळेला त्यांच्या सगळ्या भाकरी एकत्र करून ते तिथं पूर्णेच्या काठावरती जेवण करतात. प्रत्येकाच्या मनामधली जी जात आहे, प्रत्येकाच्या मनामधली जी जातीय विषमतेची जी काही साखळदंड आहे, ती साखळदंड या पद्धतीनं वय वर्ष 12चा असताना डेबू तोडून फेकण्याचं काम करतो. आणि म्हणून याचं पुढचं पाऊल म्हणून गावामध्ये एका सामूहिक भोजनाचं आयोजन केलं जातं आणि त्या सामूहिक भोजनाच्या निमित्तानं संत गाडगे महाराज इथल्या जाती व्यवस्थेला रट्टा देण्याचं काम करतात. त्याच पंक्तीमध्ये, त्याच भंडाऱ्यामध्ये डेबूजी झिंगराजी जानोरकरच्या बाजूला बबन गणाजी महार नावाच्या एका अस्पृश्य गुराख्याला किंवा कार्यकर्त्याला बसवून ते जेवण जेव्हा घेतात, तेव्हा गावामध्ये चर्चा होते की हा डेबूजी झिंगराजी जानोरकर नावाचा 12 वर्षाचा गुराखी पोरगा जे काही करतो आहे ते चुकीचं करतो आहे. तो आपण तर कालपर्यंत एकमेकाच्या सावलीचा विटाळ मानत होतो, परंतु हा तर हे सगळं उद्ध्वस्त करायला निघालेला आहे, अशा प्रकारची तक्रार डेबूची त्यावेळेला होते आणि त्याला तिथून ते काढून दुसरं काम त्याच्या हाती देण्यात जातं मामाच्या शेताचं. म्हणजे गुराखी अवस्थेमध्ये इथल्या जाती व्यवस्थेला रट्टे देण्याचं काम, भंडाऱ्याचं आयोजन करून जात नाकारण्याचं काम गाडगे महाराज म्हणजे डेबूजी त्या काळामध्ये करतात. म्हणजे अत्यंत बालवयातच ही जी बंडखोरी आहे, ही जी समतेची दृष्टी आहे, ही समतेची दृष्टी गाडगे महाराजांमध्ये दिसते. हा माणूस अत्यंत लॉजिकल विचार करतोय, प्रत्येक गोष्टीमध्ये लॉजिक वापरतोय. म्हणजे मामाच्या घरी गुरं राखत असताना जेव्हा म्हातारा बैल विकायची वेळ येते त्यावेळेला हा डेबू प्रश्न करतो आजोबाला, बैल काऊन विकतं? तेव्हा आजोबाचं उत्तर असतं की बैल म्हातारा झाला म्हणून विकून राहिलो. म्हणजे भूतदया करुणा हा जो त्यांच्या मनामध्ये जो ठासून जे भरलेला आहे ना, त्याचं हे उदाहरण आहे बघा. म्हणजे आईन लहानपणी बालवयात त्यांच्या घरचा बैल ज्या प्रेम करतो, म्हणजे प्राण्यांवरती प्रचंड प्रेम केलेलं दिसेल गाडगे महाराजांनी. तुमचं जेव्हा त्यांचं चरित्र जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की खरा भूतदयावादी हा संत होता. म्हणजे नाशिकची धर्मशाळा उभी करत असताना साधा मुंग्यांचा घोळका जरी आला तरी त्यांनी पाय पडू दिला नाही, तो घोळका बाजूला जाऊ दिला. साप निघाले पोत्यात भरून फेकून दिले. या माणसानं शंकरपट्ट बंद व्हावेत म्हणून आंदोलन केलं आहे. हिंसेच्या विरोधामध्ये प्रचंड ताकदीनं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे. अनेक जत्रांमधल्या पशुहत्या बंद करण्याचं काम गाडगे महाराज करतात. ही जी करुणा आहे, ही करुणा बालवयापासून त्यांच्या मनामध्ये होती आणि म्हणून जेव्हा म्हातारा बैल विकायची वेळ आली तेव्हा आजोबाला प्रश्न केला. म्हणजे लॉजिक कसं वापरायचं असतं प्रबोधन करताना, त्याचा हा खास नमुना आहे. आणि हे सगळे नमुने संबंध चरित्रामध्ये गाडगे महाराजांच्या तुम्हाला दिसेल. गाडगे महाराज म्हणजे डेबू असताना जेव्हा हा बैल विकायची वेळ येते त्यावेळेला आजोबाला ते प्रश्न करतात, बैल म्हातारा झाला म्हणून जर विकत असाल तर माणसं म्हातारी झाल्यावर माणसं सुद्धा का विकत नाही? हा जो प्रश्न आहे ना, हा प्रश्न खऱ्या अर्थानं डेबूला एका नव्या क्रांतीकडे घेऊन जातो. तुम्हा आम्हाला प्रश्न पडत नाही, आपण संशोधन करत नाही, आपण चिकित्सा करत नाही. प्रश्न पडणारा समाज, प्रश्न निर्माण करणारा समाज निर्माण व्हावा यासाठी जे गाडगे महाराजांनी आंदोलन उभं केलं पुढच्या काळामध्ये त्याच्या ठिणग्या अशा गावामध्ये या पद्धतीने पडल्या. बैल म्हातारा झाला विकू दिला नाही. मुलीच्या लग्नाला म्हणजे मुलीच्या बारशाला जेव्हा बकरे कापायची वेळ आली तेव्हा मग गोड खाऊ घातल्यानं देव प्रसन्न होत नाही का, असं लॉजिक मांडून
त्यांनी स्वतःच्या मुलीच्या बारशाच्या वेळेसचे पशुहत्येचे सगळे प्रयोग जातीच्या लोकांचे त्यांनी हाणून पाडलेले. हे अत्यंत लॉजिकली हा माणूस पुढे जातो आहे आणि म्हणून या सबंध लॉजिक मुळे हा माणूस अत्यंत ताकदीनं काम उभं करतोय. त्यामुळे शाळेत गेलेलाच माणूस काही चांगलं करू शकतो असं नाही. तुमच्या मेंदूचा कितपत विकास होतो यावरती तुमची सगळे शैक्षणिक पात्रता अवलंबून असते. म्हणजे हजारो पीएचडी वाल्यांना जे शक्य नाही किंवा शेकडो विद्यापीठांना जे शक्य नाही ते काम संत गाडगे महाराज नावाचं लोक विद्यापीठ या महाराष्ट्रामध्ये उभं करते. गाडगे महाराजांच्या जडणघडणीमध्ये हा जसा भाग आहे बंडखोरीचा मामाच्या गावचा, तसाच दुसरा जो भाग आहे तो भाग आहे त्यांच्या भटकंतीच्या काळामध्ये. सावकारासोबत भांडण झाल्यानंतर ती जमीन सोडून घेतल्यानंतर अत्यंत उद्विग्न अवस्थेमध्ये डेबूजी झिंगराजी जानोरकर 1 फेब्रुवारी 1905 ला घर सोडताय. बुद्ध ज्या पद्धतीनं गृहत्याग करतात अगदी त्याच पद्धतीनं हा माणूस गृहत्याग करतोय. पहाटे 3 वाजता 1 फरवरी 1905 ला आई झोपलेली आहे, म्हातारी आई. पत्नी आहे, तिच्या पोटामध्ये गर्भ आहे 3 महिन्याचा, गोविंदा नावाचा जो मुलगा. कलावती आहे, अलोका आहे, ह्या मुली आहेत, तिकडे मामी आहेत. आणि हे सगळंच्या सगळं पाहून हा माणूस पहाटे 3 वाजता घर सोडतो आणि 1 मे 1905 ते 1917 पर्यंत जी प्रचंड अशी भटकंती होते त्या भटकंतीमध्ये त्यांनी जे प्रयोग केलेले आहे ते प्रयोग महाराष्ट्रानं समजून घेतले. ही केवळ भटकंती नव्हती, ही केवळ भ्रमंती नव्हती, तर तो एक प्रकारचा स्टडी टूर होता ज्याला आपण अभ्यास दौरा म्हणतो. म्हणजे आजकालचे जे स्वतःला साधू म्हणून घेणारे जे लोक आहेत त्या लोकांची तपश्चर्या पाहिली तर आपल्याला नवल वाटेल. ही माणसं हिमालयामध्ये जातात, अंगाला काही राख लावतात किंवा जे काही प्रयोग करायचे ते प्रयोग करतात. परंतु गाडगे महाराजांनी जी तपश्चर्या केली तब्बल 12 वर्ष, ही तपश्चर्या जगामधल्या अशी एकमेव तपश्चर्या आहे जी एखाद्या साधूने केली. साधू व्हायसाठी काय करावं लागतं तर समाजाचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. म्हणून हा माणूस गृहत्याग करतोय. आणि या गृहत्यागामध्ये, या भटकंतीच्या काळामध्ये अर्थात या त्यांनी की समाजामध्ये शोषण आहे, समाजामधला पुरोहित सर्वसामान्य माणसाला लुटतो आहे. कोणी मरीमाय जवळ जात आहे, कोणी मेस्कामाय जवळ जात आहे, कोणी खंडोबा जवळ जात आहेत, कोणी दवाखान्यात न जाता भगत मांत्रिकाकडे जात आहेत. अशा प्रकारची शोषणवादी व्यवस्था म्हणजे आर्थिक क्षेत्रातली, धार्मिक क्षेत्रातली आणि सामाजिक त्यांना दिसलं. या शोषणाचा अभ्यास करत करत नंतर त्यांनी पर्याय दिले आहे. आणि हे पर्याय देत असताना त्यांनी समाजाचं अवलोकन केलं. आणि हे अवलोकन करत असताना त्यांच्या मनामधले जे काही आपण ज्यांना शत्रू म्हणतो आपण, षड्रिपू, त्या सबंध शत्रूंवरती मात करण्यासाठी भन्नाट असे प्रयोग केलेले. म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग कुठलाही साधू किंवा कुठलाही संत करताना तुम्हाला आम्हाला दिसणार नाही. इतके भन्नाट आणि विचित्र प्रयोग त्यांनी केले. त्यांच्या मनामधला जो राग होता, त्यांच्या मनामधला जो लोभ होता, जो द्वेष होता, जो मत्सर होता, जो जातीय अहमगंड होता, या सगळ्यांची चामडी कशी सोलायची यासाठी त्यांनी या 12 वर्षामध्ये प्रयोग केले. म्हणजे घर सोडल्यानंतर तब्बल 3-4 दिवस हा डेबू झिंगराजी जानोरकर सतत 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 फिरत होता. दाढीचे केस वाढले आहे, अंगावरचे कपडे फाटलेले आहे, एक कपडा फाटला चिंदी दुसरी रस्त्यावरची उचलायची, ठिगळ जोडत त्याला समोर जायचं. तहान लागली नदीचं पाणी प्यायचं, भूक लागली कडुनिंबाचा पाला खायचा, जिथे झोपायला जागा भेटली तिथं झोपायचं, थंडी वाजली स्मशानातल्या प्रेताजवळ जाऊन शेकायचं. या पद्धतीनं सुरुवातीचे 4-5 दिवस काढल्यानंतर हा माणूस अधिक कणखर बनत गेला. आणि या काळामध्ये त्यांनी स्वतःच्या मनामधला जो लोभ होता, जो राग होता, जो मोह होता, यावरती मात करण्यासाठी जे प्रयोग केले त्या प्रयोगामधला एक प्रयोग अत्यंत महत्वाचा आहे. तो प्रयोग जर आपण समजून घेतला ना तर अंगावर काटे येईल की माणूस काय भन्नाटपणे तपश्चर्या करतोय. सामाजिक सेवेसाठी स्वतःला वाहून घेण्यासाठी तयार व्हावं म्हणून अत्यंत ताकदीनं हा माणूस स्वतःच्या अंगावरच्या वेगवेगळ्या चामड्या सोलून काढतो आहे. आणि या भटकंतीच्या काळामध्ये अमरावती जिल्ह्यामधल्या चांदूर बाजार या गावी तो डेबू येतो. दाढी वाढलेली आहे, केस विस्कटलेले आहे, भिकाऱ्यासारखा अवतार आहे, लोक टिंगल टवाळी करतायत, कोण आहे काय माहित नाही,
उडवाउडवीची उत्तर तो देतोय लोकांना. आणि अशा वेळेला बाजीराव काकडे पाटलाच्या घराजवळ तो जातो. घर कसलं प्रचंड मोठा वाडा असतो तो. आणि त्या वाड्याच्या समोर गेल्यानंतर हा डेबू बघा त्या ठिकाणी पुन्हा एकदा लॉजिकलीच काम करतो आहे की स्वतःच्या मनामधला जो लोभ आहे त्या लोभावरती नियंत्रण कसं मिळवायचं यासाठी स्वतःवरती तो प्रयोग करतो. आणि मग त्या बाजीराव काकडे पाटलाच्या वाड्यासमोर गेल्याबरोबर हा आवाज देतो आणि म्हणतो की मला भूक लागली, काहीतरी आणा. तर त्या बाजीराव काकडे पाटलाची पत्नी हातामध्ये भाकरी घेऊन येते आणि डेबूच्या हातावर टाकते आणि ती भाकरी टाकल्या बरोबर डेबू म्हणतो, ते फिरकी घ्यायच्याच विचारात असतात त्या पाटलीनबाईची. डेबू म्हणतो की मला तुम्ही भाकर देता आणि तुमच्या घरी तर पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक सुरू आहे, मला पुरणाची पोळी पाहिजे. त्या पाटलीनबाईला वाटतं हा कुठला मुजोर भिकारी आहे, मी त्याला भाकर देता, जो भिकारी आहे त्यांना भिकाऱ्यासारखं राहिलं पाहिजे, कशाला हे माग ते माग, तर हा पुरणाची पोळी मागतोय. हा निरोप ती पाटलीनबाई बाजीराव काकडे पाटलाला म्हणजे तिच्या नवऱ्याला देते की हा एक मुजोर भिकारी आपल्या दारात आला आहे आणि तो पुरणाची पोळी मागतोय. पत्नीनं ही तक्रार केल्यानंतर तो बाजीराव काकडे पाटील अत्यंत म्हणजे रागानं आणि संतापानं बाहेर येतो आणि बाहेर आल्यावर याला विचारतो डेबूला काय पाहिजे. डेबूचं उत्तर तेच असतं, मला भाकर नाही पाहिजे, मला त्या पोळीचा आणि तुपाचा वास येऊन राहिला, तुमच्या वाड्यात स्वयंपाक सुरू आहे तर मी मला पुरणाच्या पोळीशिवाय दुसरं काहीच लागणार नाही. असं म्हटल्याबरोबर बाजीराव काकडे पाटील डेबूला दनादन झोडपे मारतात, बाबळीच्या काट्याच्या फासानं त्यांना ठोकून काढतात आणि डेबू हा सगळा मार सहन करतो. बघा हा अत्यंत ताकदवर आहे, हा अत्यंत बलदंड देहयष्टीचा डेबू आहे. कारण हा डेबू वनाजी प्रीतमजी तिडके सावकाराला आणि त्याच्या सगळ्या साथीदारांना वावरावरती कब्जा करायला आलेला एकटा हाकलून लावतोय. इतका बलदंड शरीराचा माणूस बाजीराव काकडे पाटील ज्या वेळेला त्यांना बाबळीच्या काट्याच्या फासानं मारतात त्यावेळेला सगळ्याच्या सगळा मार तो सहन करतात. जो माणूस 10 जणांची पाठ पाहू शकतो तो माणूस या ठिकाणी मात्र कुठलाही प्रतिकार करत नाही. बाजीराव काकडे पाटील दनादन झोडपे टाकतात, आजूबाजूची सगळी लोक हा प्रसंग पाहत असतात आणि डेबू मात्र हा निर्विकारपणे हे सगळ्याच्या सगळं सहन करत असतो. मार खाल्ल्यानंतर एका ओसरीमध्ये एका बाजूच्या हॉलच्या मध्ये जाऊन तो तिथे थांबतो आणि कणत कणत असतो. दरम्यानच्या काळात एक माणूस पांडुरंग गुंबळे नावाचा चांदूर बाजारचा त्या रस्त्याने येतो आणि डेबूच्या अंगातून जे रक्त पाहून आणि त्याचं कन्न पाहून त्याला विचारतो काय करतो आहेस. त्यावेळेला डेबूचं उत्तर असतं मी पुरणाची पोळी खातो. म्हणजे शरीरात मध्ये घुसलेले काटे काढत असतानाच जे दृश्य आहे आणि हा जो सगळ्याच्या सगळा प्रसंग आहे हा प्रसंग पाहून प्रत्येक माणसाच्या मात्र काळजाचा थरकाप उडेल असं ते दृश्य असताना डेबूचं उत्तर असतं की मी पुरणाची पोळी खात आहो. हा जो प्रयोग आहे हा त्यांच्या मनामधला जो मोह लोभ जो होता त्यावरती विजय मिळवण्याचा हा प्रयोग होता. दुसरा प्रयोग आमच्या यवतमाळ जिल्ह्यात केला, अनेक ठिकाणी केलेला आहे त्यांनी. दुसरा जो प्रयोग आहे कुठेही जायचं, एखाद्या विहिरीवर जायचं, दाभापूर येथे यवतमाळ जिल्ह्यातल्या आले असताना विहिरीवरती त्यांनी पाणी पिलं आणि पाणी पिल्यानंतर लोकांना विचारलं आमची मांगा महाराची विहीर कोणती, आमची मांगा महाराची विहीर कोणती आहे असं म्हटल्यानंतर गावकरी डेबूला झोडपे मारतात. हे सगळेच्या सगळे रट्टे त्या विहिरीवरती का खातो डेबू. अनेकांच्या घरी जाऊन पाणी पिल्यानंतर स्वतःची जात धोबी असताना मांग महार चांभार सांगून रट्टे खाण्यामागची भूमिका काय, त्यामागची स्पष्ट भूमिका अशी होती की अस्पृश्यतेमुळे इथल्या अस्पृश्य वर्गाला, गावकुसा बाहेरच्या वर्गाला काय हाल सहन करावे लागतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्यांनी या पद्धतीचे प्रयोग केले आणि स्वतःच्या शरीरावरती जातीची चामडी सोलून टाकण्याचा प्रयत्न केला. जिथं जिथं स्वतःची जात बदलून वेगळी जात सांगून त्यांनी जी झोडपे काढले, हा जो प्रयोग आहे हा जातीविहीन समाज व्यवस्थेकडे टाकलेला एक पाऊल होता. गाडगे महाराज या महाराष्ट्रातल्या अनेक विहिरींवरती या पद्धतीनं डिकास्ट झालेले तुम्हाला आम्हाला दिसतात. या देशामध्ये जातीच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली, स्पृश्यास्पृश्यतेच्या नावाखाली जे काही चालत असतं ते किती घाणेरडं असावं याचा शोध घेण्यासाठी स्वतः मात्र या पद्धतीनं ते
प्रयोग करून स्वतः डिकास्ट होतात. आणि म्हणून गाडगे महाराज पुढच्या काळामध्ये जी मांडणी करतात त्या मांडणीमध्ये इथल्या या देशामधल्या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये प्रचंड ताकदीची मांडणी करताना ते दिसतात. आणि त्यांनी एकच सांगितलं की या जगामध्ये केवळ आणि केवळ दोनच जाती आहे, स्त्री आणि पुरुष, त्या पलीकडे तिसरी कुठलीही जात नाही. ही जी मांडणी 1950-56 दरम्यान ते करताना दिसतात त्याचं मूळ हे अशा घटनांमध्ये. आणि म्हणून गाडगे महाराजांना समजून घ्यायचं असेल तर गाडगे महाराजांची चरित्र वाचले नाही तरी चालते. मी तुम्हाला सांगतो, जाऊ द्या नका वाचू चरित्र, ते खराट्यानं गाव झाडणारे गाडगे बाबा घ्यायचे असतील तर घ्या, काही हरकत नाही. परंतु गाडगे महाराजांना जर समजून घ्यायचं असेल तर गाडगे महाराजांचं कीर्तन झालंय 8 नोव्हेंबर 1956 बांद्रा पोलीस स्टेशनला. हे तसं शेवटचं कीर्तन नाही आहे. शेवटचं कीर्तन 14 नोव्हेंबर 1956 पंढरपुरात झालं, जे राजाराम महाराज कैकाडी यांनी आयोजित केलं होतं, जे रात्री 2 वाजेपर्यंत चाललं. परंतु दुर्दैव असं की इतकं क्रांतिकारी मांडणी करणाऱ्या महापुरुषाचा विचार तुमच्या माझ्याजवळ रेकॉर्ड स्वरूपात काही नाही. परंतु 8 नोव्हेंबर 1956 जे कीर्तन झालं ते कीर्तन मुंबईच्या त्या बांद्रा पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी रेकॉर्ड केलंय. म्हणजे पोलिसांनी काय म्हणजे या महाराष्ट्राला एक अत्यंत ताकदीचा पुरावा बांद्रा पोलिसांनी त्यावेळेला दिला. म्हणजे सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्तानं गाडगे महाराजांचं कीर्तन आहे. पोलिसांची अपेक्षा होती की केवळ त्यांनी यावं आणि दर्शन देऊन निघून जावं, कारण सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्तानं ते कीर्तन होतं. त्या कीर्तनाला गाडगे महाराज येतात. हे कीर्तन खऱ्या अर्थानं आपण जर समजून घेतलं तर गाडगे महाराज किती ताकदीचा विचारवंत होता हे तुमच्या आमच्या लक्षात येईल. हे कीर्तन या महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. यामध्ये एक प्रबोधनाचा उजेड प्रचंड ठासून भरलेला आहे. तुमच्या माझ्या मेंदूतले जे काही अध्यात्माचे, पुरोहितशाहीचे, अंधश्रद्धेचे, जातीचे जे सगळेच्या सगळे व्हायरस आहे ते सगळेच्या सगळे व्हायरस डिलीट करण्याचं काम हे कीर्तन करतं. हे इतकं ताकदीचं कीर्तन आहे आणि म्हणून महाराष्ट्रानं या कीर्तनाची खऱ्या अर्थानं जपून केली पाहिजे. हे जपून ठेवलं पाहिजे. हा आमचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा जर तुम्हाला आम्हाला जपता आला नाही तर एका मोठ्या तत्वज्ञाला आपण मुकल्या जाऊ. मुंबई पोलिसांनी ते तुमच्या माझ्यासाठी दिलेलं आहे ते कीर्तन. आणि म्हणून हे कीर्तन या देशातल्या सर्वसामान्य माणसासाठी शोषण मुक्तीचा जाहीरनामा आहे. हे कीर्तन जर समजून घेतलं, हा समाज निर्भय कसा होईल याची मांडणी या कीर्तनामध्ये. चिकित्सा करणारा समाज, प्रश्न विचारणारा समाज निर्माण करणारं हे जे कीर्तन आहे, हे कीर्तन वयाच्या 80व्या वर्षी केलेलं आहे गाडगे महाराज. वय वर्ष 80 आहे आणि सत्यनारायणाच्या पोथीच्या निमित्तानं केलेल्या कीर्तनामध्ये हा माणूस काय प्रचंड ताकदीची भूमिका घेतोय तुम्हाला दिसेल. आजकालचे साधू संत भूमिका घेत नाही. भूमिका घेतले तर यांचे मठाचे आणि त्यांचे जे सगळे जे वैराग्याच्या नावावर आणि अध्यात्माच्या नावावरची जी दुकानदारी आहे ती सगळीच्या सगळी दुकानदारी गुंडाळावी लागेल. म्हणून आजकाल स्वतःला संत म्हणून घेणारे लोक भूमिका घेत नाही. तुकारामांनी अशा बंधू संतांच्या विरोधामध्ये त्या काळामध्ये मोहीम उघडली होती. गाडगे महाराजांनी सुद्धा त्यांच्या काळामध्ये या बंधू संतांच्या आणि बुवा बापांच्या विरोधामध्ये मोठीच्या मोठी मोहीम उभारलेली तुम्हाला आम्हाला दिसेल. आणि त्यांचं जे सगळं तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान त्या कीर्तनामधून तुमच्या आमच्या समोर येईल. म्हणजे वयाच्या 80व्या वर्षी शरीर थकलेलं आहे त्या कीर्तनामध्ये गाडगे महाराज असं म्हणतात की हे आपली शेवटची भेट आहे. माय मरण माया डोळ्यासमोर दिसते आहे. आणि म्हणून ज्यांनी गाडगे बुवा, गोधळे बुवा पाहिले नसतील त्यांची माझी आज भेट झाली. इतके वर्ष मी तुम्हाला सांगत आलो, माझ्या हातून जर काही चूक झाली असेल तर मला माफ करा असा नम्रपणा त्या कीर्तनामधून त्यांचा दिसतो. परंतु या संबंध कीर्तनामधून ते तुम्हा आम्हाला भूमिका घेताना दिसतात. भूमिकेची किंमत चुकवावी लागते. ती चुकवली दाभोळकरांनी, ती चुकवली कॉम्रेड पानसरे यांनी, ती कलबुर्गींना चुकवावी लागली, ती गौरी लंकेशला चुकवावी लागली, ती तुकारामाला सुद्धा चुकवावी लागली आणि चोखोबाला सुद्धा चुकवावी लागली. चक्रधर ती भूमिका घेतल्यावर त्याची किंमत चुकवतात. म्हणजे जो जो कोणी माणूस भूमिका घेईल त्या माणसाला त्याची किंमत चुकवावी लागते. हा माणूस वयाच्या 80व्या वर्षी मरण डोळ्यासमोर दिसत असताना सुद्धा एक प्रचंड ताकदीची भूमिका कीर्तनामधून घेताना दिसतो. आणि म्हणून हे जे कीर्तन आहे या कीर्तनाचं पारायण झालं पाहिजे. हे कीर्तन घराघरात गेलं पाहिजे. बाळासाहेब खेर त्यावेळेस मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते.
माझी अपेक्षा आहे बार्टीकडून काय व्हायला पाहिजे ते. बाळासाहेब खेर मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते, ते खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांचे फॅन होते. म्हणजे गाडगे महाराजांचा प्रत्येक शब्द ते मानत आणि त्या पद्धतीनं काम करत. देहूला जेव्हा पूल नव्हता, त्या पुलाच्या साठी गाडगे महाराज जेव्हा बाळासाहेब खेरांना भेटतात, तेव्हा तो पूल दुरुस्त करा किंवा नवीन पूल करण्यासाठी ते आग्रह धरतात. बाळासाहेब खेर एका मिनिटामध्ये देहूचा पूल करतात. आणि त्याच वेळेला गाडगे बाबा बाळासाहेब खेरांना म्हणतात की तुम्ही सरकारी पैशातून तुकारामाचं चरित्र आणि गाथा कमी पैशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये का पोहोचवत नाही, एवढं काम का करत नाही तुम्ही सरकारी खजिन्यातून, असं म्हटल्यानंतर बाळासाहेब खेर मात्र गाडगे महाराजांची ही मागणी मान्य करतात. पी एन लाड त्यावेळेसचे पुण्याचे कलेक्टर आहेत आणि ते पुण्याचे कलेक्टर पी एन लाड ती सगळीच्या सगळी मोहीम हाती घेतात आणि मुंबई राज्यातर्फे या महाराष्ट्राला तुकारामाची गाथा आणि चरित्र अत्यल्प दरामध्ये पोहोचवण्यासाठी जी भूमिका गाडगे महाराज घेतात, ती त्या भूमिकेला समर्थन त्यावेळेस मुंबई सरकार करतं आणि म्हणून तुकाराम महाराज घराघरामध्ये जातात. माझी अपेक्षा अशी आहे की ज्या तुकोबारायांचं चरित्र आणि गाथा गाडगे महाराजांच्या शब्दांवरती बाळासाहेब खेरांनी महाराष्ट्रामध्ये पोहोचवलं, त्याच पद्धतीनं संत गाडगे महाराजाचं अखेरचं रेकॉर्ड झालेलं कीर्तन 8 नोव्हेंबर 1956 त्या कीर्तनामध्ये जो गाडगे बाबा दडलेला आहे, जो विज्ञानवाद दडलेला आहे, जो समाजवाद दडलेला आहे, जी अर्थशास्त्रीय मांडणी दडलेली आहे, लोकांच्या कल्याणाचा विचार दडलेला आहे, तो विचार जर कीर्तनाच्या माध्यमातून पुढे जर न्यायचा असेल तर आपण बार्टीला जर ते शक्य झालं तर ते कीर्तन छापावं. 7-8 पानाचं ते कीर्तन राहील आणि खऱ्या अर्थानं गाडगे महाराजांना एक कृतिशील आदरांजली या निमित्तानं तो आम्हाला देते. सुदैवानं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे उद्धव साहेब, त्यांनी मंत्रालयामध्ये गाडगे महाराजांच्या दशसूत्रीचा फलक लावलेला आहे आणि त्यांच्याच आजोबांनी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे यांनी गाडगे महाराजांचं चरित्र लिहिलं आहे. गाडगे महाराजांच्या जनता जनार्दन पाक्षिकाचं कामही प्रबोधनकार ठाकरे बघत होते आणि म्हणून गाडगे महाराजांचं चरित्र ज्या प्रबोधनकारांनी लिहिलं, त्यांचे नातू या राज्याचे मुख्यमंत्री आहेत सध्या, त्यांच्याच नातवांनी मंत्रालयात ती पाटी सुद्धा लावली दशसूत्राची. गाडगे महाराजांना जसं तुकारामांना कृतिशील आदरांजली म्हणून त्या काळच्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर जसं तुकारामाचं चरित्र आणि गाथा घरोघरी पोहोचवतात, तसंच हे कीर्तन आपल्या सरकारनं किंवा बार्टीनं जर पोहोचवलं तर निश्चितपणे हा जो परिवर्तनाचा जो विचार आहे तो विचार अत्यंत ताकदीनं पुढे जाऊ शकतो. गाडगे महाराज ही भूमिका घेताना दिसतात असं मी म्हणतो. या कीर्तनामधून त्यांना प्रश्न विचारणारा, चिकित्सा करणारा समाज निर्माण करायचा होता हे असं मी म्हणतोय. या देशामधल्या तकलादू पोथ्या पुराणांची टिंगल गाडगे बाबा एवढी कुठल्याही दुसऱ्या संतांना उडवली नसेल असं सिद्ध होतं या कीर्तनामधून. आणि म्हणून हे जे कीर्तन आहे, हे कीर्तन एक प्रचंड मोठं असं प्रिस्क्रिप्शन गाडगे महाराज नावाच्या एका डॉक्टरनं या महाराष्ट्राला दिलेलं आहे. हा महाराष्ट्र मानसिक रोगराईतून मुक्त व्हावा, हा महाराष्ट्र धार्मिक आणि सामाजिक रोगराईतून मुक्त व्हावा, हा महाराष्ट्र आर्थिक रोगराईतून मुक्त व्हावा, याची मांडणी या प्रिस्क्रिप्शन मध्ये त्यांनी केलेली आहे. ते कीर्तन जर तुम्ही तपासलं तर तुमच्या लक्षात येईल की काय कठोरपणे मांडणी करतो आहे हा माणूस. म्हणजे आजही तुम्ही आम्ही जे बोलू शकत नाही त्या पद्धतीची मांडणी 1956च्या त्या कीर्तनामध्ये गाडगे महाराज करताना दिसतात. अत्यंत सरळ सरळ लोकांच्या भावनेचा कुठलाही विचार न करता ते करतात, परंतु हा कठोरपणे विचार मांडत असताना लोकांचं भलं व्हावं हाच त्याच्या मागे हेतू दडलेला आहे. आणि म्हणून लोकांचे प्रश्न लोकांच्या भाषेमध्ये समजून सांगत असताना त्यांनी या देशामधल्या जे काही रूढी आणि परंपरा आहे, या रूढी आणि परंपरावर अत्यंत ताकदीनं हल्ले कीर्तनामधून केले तुम्हाला आम्हाला दिसेल. देव आणि धर्माच्या नावावर, तीर्थयात्रेच्या नावावरती या देशातल्या माणसाला कसं लुटल्या जातं याचं अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांनी पोस्टमार्टम केल्याचं तुम्हाला दिसतं. लोकांचे प्रश्न आहेत, लोकांच्या भाषेमध्ये आपण उभे केले पाहिजेत, समोर नेले पाहिजेत आणि म्हणून लोकभाषेमध्ये त्यांनी कीर्तन केलंय. काही फार अशी स्टँडर्ड भाषा नाही आहे कीर्तनाची,
कुठलाही अभंग नाही आहे त्याला, रुटीन का याच नाहीतर तुकारामाच्या एका अभंगावर पोट भरणारी अनेक कीर्तनकार या महाराष्ट्रामध्ये झाली. परंतु गाडगे महाराजांनी कीर्तन हे काही पोट भरण्याचं साधन म्हणून वापरलं नाही, तर कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या कल्याणाचा विचार कसा देता येईल याचा सातत्यानं विचार केलेला आहे. या कीर्तनामध्ये त्यांनी इथल्या संबंध व्यवस्थेची चिकित्सा केलेली तुम्हाला आम्हाला दिसेल. तीर्थामधले जे देव आहेत हे सारेच्या सारे देव पोट भरण्याचे देव आहे अशी मांडणी करत असताना तीर्थात काय असते तर दगडाचा देव असतो, तांब्याभर पाणी असतं, त्याचे पैसे कमावले जातात. हे तीर्थातले जे सगळे देव आहेत हे कुणातरी व्यवस्थेची एक म्हणजे त्यांनी शब्द वापरलाय की ही भटजीची एक लाईन आहे. तांब्याभर पाण्याचे 15 रुपये कमावणारे 2 आणे चमचा पाणी विकणारी ही जी भटजीची लाईन आहे, ही लाईन तुम्ही समजून घ्या. तीर्थयात्रेमध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा तुमच्या लेकरांना शाळेत घाला असं सांगणारा हा संत आहे. आणि म्हणून लोकांना समजावून सांगत असताना लोकांच्या भावनेला थोडस त्यांनी केलेला आहे स्पर्श, दुखावल्या असतील परंतु ते लोक ते समजून घेत होते. आणि म्हणून मगाशी मी जे म्हणालो की लॉजिक कसं ते वापरत होते, म्हणजे म्हातारा बैल विकायच्या वेळेस माणसं का विकत नाही म्हातारी झाली, हे जे लॉजिक आहे बालपणाचं ते लॉजिक तुम्हाला या कीर्तनामध्ये दिसेल. आणि ते सरळ लोकांना म्हणायचे की तुम्ही तीर्थाला जाता, देवानं कधी विचारलं जगन्नाथाला गेले, रामेश्वराला गेले, देवानं कधी विचारलं कुठून आले, कवा आले, किती जण आहे, कुठं राहिले, चहा पेले का नाही, तुम्ही जेवले का नाही, असं कधी देवानं तुम्हाला विचारलं? हा प्रश्न ते त्या लोकांना विचारायचे. तेव्हा लोक अवाक व्हायचे की हा जो माणूस सांगतोय खरं सांगतोय, देव तर कधी बोलत नाही. आणि म्हणून ते समोर समोर लोकांना सांगायचे की जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बनाया पाणी, दुनिया भई दिवानी, सब पैसे की दुलदानी. जत्रेमध्ये तीर्थामध्ये पैशाचा सत्यानाश आहे आणि म्हणून इकडे सत्यानाश करण्यापेक्षा पैशाचा तुम्ही आपल्या लेकरांना शाळेत काढा. या पद्धतीची मांडणी करत असताना लोकांना ते प्रश्न विचारायचे. मी मगापासून जे म्हणतोय की प्रश्न विचारणारा समाज, चिकित्सा करणारा समाज निर्माण करणे म्हणजे काय ते त्या कीर्तनामधून तुम्हाला आम्हाला दिसेल. आणि ते लोकांना सरळ विचारायचे की देव विकत भेटते का, म्हणजे बघा लॉजिक कसं वापरत लोकांपुढे कीर्तनामध्ये ते सरळ सरळ प्रश्न टाकायचे की देव विकत भेटते का. लोक म्हणायचे, लोक गप्प राहायचे. मग गाडगे महाराज त्यांना म्हणायचे देव विकत भेटत नाही, देव काय कांदे आहे का, देव काय बटाटे आहे का, देव काय मेथीची भाजी आहे का. तुम्हाला जर देव विकतच घ्यायचा असेल तर सूर्यनारायण का घेत नाही. हा जो प्रश्न आहे ना, सूर्यनारायण का घेत नाही, हा प्रश्न खऱ्या अर्थानं लॉजिकल प्रश्न आहे. हा चिकित्सा करणारा प्रश्न आहे. अशा पद्धतीचा समाज उभा करत असताना देव काही कांदे बटाटे मेथीची भाजी नाही आहे, घ्यायचा असेल तर सूर्यनारायण विकत घ्या, ही जी मांडणी आहे ही अत्यंत ताकदीची मांडणी करण्यामागे त्यांचा जो उद्देश होता तो लोकांचं कल्याण हाच होता. आणि म्हणून देव दगडाचा केला गवंडी त्याचा बाप झाला, देव सोन्या चांदीचा घडविला सोनार त्याचा बाप झाला, सोडून असल्या देवा खरी मसोबाची सेवा. असं म्हणून म्हणून लोकांच्या मनातील देवविषयक ज्या संकल्पना होत्या त्या संकल्पनांना छेद देत देवाला रिप्लेस करून एक नवा देव तुम्हाला लोककल्याणाच्या रूपाने कसा शोधता येईल याची सुद्धा मग नंतर ते मांडणी करतात. म्हणजे केवळ टीका करत नाही, देवळात देव नाही असं सांगत असताना देव कुठे आहे हे सुद्धा त्यांनी त्या काळामध्ये सांगितलंय. आणि म्हणून लोकांचं प्रबोधन करत असताना, लोकांना ते प्रश्न विचारत असताना लोकांना विचारायचे की या जगामध्ये देव किती. लोकांचं उत्तर यायचं एक. तेव्हा ते म्हणायचे की आताच विचार करून सांगा 1 की 2. लोक म्हणायचे 1. तेव्हा मग गाडगे महाराज म्हणायचे तुमच्या गावात खंडोबा आहे की नाही. लोक म्हणायचे हो. देव किती झाले 2. तुमच्या गावात मसोबा आहे की नाही. हो. देव किती झाले 3. तुमच्या गावात मरीमाय आहे की नाही. हो. लोक म्हणायचे देव किती झाले 4. अरे आताच तर तू 1 म्हणत होता, मग हे आता 1 2 3 4 अशा प्रकारे संख्या वाढवत वाढवत नेऊन मग ते पुन्हा लोकांना म्हणायचे तुमच्या देवाला अंग धुता येते का. लोक म्हणायचे नाही, आम्हीच धुवू लागतो. तुमच्या देवाला कपडे घालता येते का. लोक म्हणायचे नाही, आम्हीच त्याला कपडे घालून देतो. तुमच्या देवाला निवड दाखवला तर तुम्ही काय करता. लोक म्हणे आम्ही काडी घेऊन बसतो. गाडगे बाबा म्हणत काडी काऊन कायले घेऊन बसता रे. ते म्हणे निवदावर कुत्र भिडलं तर हाकला लागते म्हणून.
तेव्हा गाडगे महाराज लोकांना म्हणायचे की ज्या तुमच्या देवाले अंग धुता येत नाही, ज्या तुमच्या देवाले कपडे घालता येत नाही, ज्या तुमच्या देवाले निवदावर भिडलेलं कुत्र हाकलता येत नाही, त्या देवाची तुम्ही पूजा करता, तो देव तुमच्यावरची संकट कसं हाकलतील, असा प्रश्न केल्यानंतर पुन्हा ते समोर जाऊन लोकांना विचारायचे की लाईन गेली, देवळात गेले, अंधार पडला, मग तुम्ही काय करता, लोक म्हणे दिवा लावतो, मग दिवा लावल्यावर देव दिसते, लोक म्हणायचे हो दिवा मोठा की देव मोठा, लोक म्हणायचे दिवा मोठा. हे 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 जे प्रश्न आहेत कीर्तनामध्ये विचारलेले, हे प्रश्न खऱ्या अर्थानं लोकांना त्यांच्या मेंदूला झिंझिना आणणारे, त्यांच्या मेंदूला चालना देणारे, त्यांना एक नवी विचारधारा त्यांच्या मेंदूमध्ये निर्माण व्हावी यासाठी या पद्धतीनं ते प्रश्न विचारून आणि मग ते समोर जायचे की या देशाला इंग्रजांनी गुलाम केलं आणि मग गुलाम केल्यानंतर इंग्रजाला चले जाऊ कुणी म्हटलं, बाळकेश्वरचे महादेव आले, पांढऱ्याचे राम आले, दादरचे विठोबा आले, लोक म्हणायचे नाही, मग कुणी चले जाव म्हटलं, लोकांना उत्तर द्यायचे की गांधीनं चले जाव म्हटलं. आणि म्हणून मग देव जर कोणाला म्हणायचं असेल तर गांधीजीले देव म्हणा, जब तक चांद सूरज है इस पृथ्वी पर गांधीजी मरते नाही, गांधीजी को मरणच नाही, असं म्हणून महात्मा गांधींचा जाहीर जय जयकार कीर्तनामध्ये ते करतात. गांधीजीले देव म्हणा असं सांगतात, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाले देव म्हणा म्हणून सांगतात, कर्मवीर भाऊराव पाटलाले देव म्हणा असं सांगतात, बाबासाहेब आंबेडकरांना देव म्हणा असं सांगतात. म्हणजे तुमचे माझे आदर्श कोण असले पाहिजे ही मांडणी बहुजन समाजापर्यंत त्यांनी त्या कीर्तनामधून पोहोचवली. आणि ज्या ठिकाणी सत्यनारायणाची पोथी होती त्याच ठिकाणी झालेल्या या कीर्तनामध्ये त्यांनी सत्यनारायणाच्या पोथीचं पोस्टमार्टम केलं आणि लोकांना सांगितलं की ₹1.25 नाही, ₹1.25 नाही, ₹1.25 सत्यनारायण करा, इथं नाही, मुंबईच्या अरबी समुद्राच्या काठावर जाऊन करा, पैसे नसन तर मी देतो तुम्हाला पैसे, त्या भटजीले सांगा की इंग्रजाची रामदास बोट बुडाली आहे समुद्रामध्ये, तिच्यावर लय सोनं आहे, 2-4 सत्यनारायण करा, करोडो नौका सोन्या नाण्यानं भरलेली बाहेर आणा. अशा पद्धतीनं सत्यनारायणाच्या पोथीच्या मागची जी सगळं जे भांडवण्याचे किंवा गुलाम करण्याचे जे काही सगळे प्रयोग होते, ते प्रयोग त्यांनी ज्या पोथीच्या निमित्तानं कीर्तन आयोजित केलं होतं त्याच्या निमित्तानं ते मांडले. आणि म्हणून मी म्हटलं की या पद्धतीची भूमिका कुठलाही संत घेताना दिसत, एक अत्यंत रॅशनल अशी भूमिका, एक अत्यंत सायंटिफिक अशी भूमिका संत गाडगे महाराजांनी उभ्या आयुष्यामध्ये घेतली. ते केवळ अंधश्रद्धेच्या निर्मूलनाच्या संबंधातच घेतली असं नाही, तर अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका वयाच्या 12व्या वर्षी गावामध्ये घेतली. म्हणजे भंडाऱ्याचं आयोजन असो की त्या अस्पृश्य कार्यकर्त्याच्या बाजूला जाऊन जेवण करून बसणं असो की स्वतःची जात बदलवून सांगणं, अनेक ठिकाणी ते अस्पृश्यता निर्मूलनाची भूमिका घेतात. जी भूमिका या देशामध्ये नामदेवांनी घेतली आहे, जी भूमिका फुले घेतात अलीकडच्या काळामध्ये, जी भूमिका शाहू महाराज घेतात, शाहू महाराजांनी तर अनेक अस्पृश्यांची आडनाव बदलवून टाकलेली आहेत. म्हणजे सार्वजनिक रेस्ट हाऊस असेल, विहिरी असेल, या ठिकाणी अस्पृश्यता पाळू नये असा आदेश शाहू महाराज त्यांच्या संस्थेमध्ये काढतात. या अस्पृश्यतेचे चटके शाहू महाराजांना बसले. महात्मा ज्योतिराव फुले स्वतःच्या घरातला हौद अस्पृश्यांसाठी खुला करून देतात. बाबासाहेब आंबेडकर महाडच्या चौदार तळ्यावरती जाऊन या अस्पृश्यतेच्या विरोधामध्ये लढाई उभी करतात. याच पद्धतीच्या लढाईला व्यापक असं जनमानस बहुजन समाजामधून निर्माण करण्यासाठी गाडगे महाराजांनी कीर्तनाचा वापर केला आणि प्रत्यक्ष कृती सुद्धा केलेली आहे. आणि म्हणून ही जी अस्पृश्यता आहे, या अस्पृश्यतेनं या देशाचं खऱ्या अर्थानं नुकसान झालेलं आहे. ही अस्पृश्यता जोपर्यंत आपण तुमच्या माझ्या मनातून काढून टाकत नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही. ही मांडणी या कीर्तनामधून करत असताना त्यांनी अत्यंत लॉजिकली लोकांना सांगितलं की बा या देशामध्ये फक्त जगामध्ये दोनच जाती आहेत, स्त्री आणि पुरुष. असं कधी होतं का याले 4 हात आहे आणि त्याले 1.5 हात आहे, किंवा याले 4 पाय आहेत याले एकच तगड आहे, असे प्रश्न विचारलेले आहे कीर्तना म्हणून. आणि मग लोकांना ते विचारतात तुम्हाला 32 दात आहे आणि हरिजनाले 10 दात आहे, असं का झालं का? लोक म्हणायचे नाही, तुम्ही आईच्या पोटात 9 महिने, हरिजन मायच्या पोटात 4 महिने, असं कधी झालं का?
हे मराठ्याची नदी ही इकडून आली, ही मांगाची नदी तिकडून आली, ही महाराची नदी तिकडून आली, ती बामणाची नदी तिकडून आली, असं कधी झालं का? लोक म्हणायचे नाही. आणि मग ते पुढे पुढे लोकांना सांगायचे की चीनमध्ये, रशियामध्ये, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये, फ्रान्समध्ये ही शिवशिव नाही, म्हणून त्या देशाची प्रगती झाली. आणि तुम्हा आम्हाला जर प्रगती करायची असेल तर तुमच्या माझ्या मनामधली ही जी जातीय भावना आहे, जी भेदाभेदाची भावना आहे, ही भावना तुम्हा आम्हाला दूर करावी लागेल. ही मांडणी अधिक स्पष्ट करत असताना लोकांच्या मेंदूचा विचार करत करत वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांना ते पटवून सांगायचे की हे किती वाईट आहे, हे किती वाईट आहे. सांगत असताना ते म्हणायचे की फारशाचं पाणी बाटत नाही, ख्रिश्चनाचं पाणी बाटत नाही, मुसलमानाचं पाणी बाटत नाही, सालं तुमचंच पाणी कसं भिकार आहे ते दलिताच्या स्पर्शानं बाटते. लोक गप्प राहायचे, लोक ऐकून घ्यायचे, लोकांच्या मेंदूला झिंजिन्या यायच्या की हा माणूस जे मांडतोय हे खऱ्या अर्थानं कामाचं आहे असं लोकांना वाटायचं. आणि मग ते पुढे जाऊन म्हणायचे तांब्या बाटते का नाही? लोक म्हणायचे हो. मग तुम्ही तांब्या सुद्धा करता की नाही? लोक म्हणायचे हो. मग तांब्या कसा सुद्धा करता? लोक म्हणायचे आम्ही त्याला भट्टीत टाकून भाजतो. आणि मग गाडगे महाराज लोकांना पुन्हा लॉजिकली प्रश्न टाकायचे की तांब्या जर सुद्धा करासाठी तुम्ही त्याला भट्टीत टाकून भाजत असाल तर मग माणूस बाटल्यावर त्याला सुद्धा करासाठी तुम्ही त्याला गवताच्या गंजीत का टाकत नाही? हा जो प्रश्न आहे हा विवेकवादी प्रश्न कीर्तनामध्ये विचारून सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीला, जी चळवळ या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये फुल्यांनी उभारली, शाहूंनी उभारली, विठ्ठलरामजी शिंदेंनी उभारली, बाबासाहेबांनी उभारली, त्या चळवळीला पूरक असं जनमानस अस्पृश्यता निर्मूलनाच्या या लढाईच्या माध्यमातून ते करतात. आणि म्हणून 1917 मध्ये त्यांनी जी शाळा धर्मशाळा उभी केली पंढरपूरला, त्या शाळेचं नाव सुद्धा चोखामेळा धर्मशाळा देण्यामागची भूमिका हीच आहे. या पद्धतीने हा माणूस भूमिका घेऊन पुढे जातो. अंधश्रद्धा निर्मूलनाचे व्यापक असं आंदोलन त्यांनी या महाराष्ट्रामध्ये उभं. गाडगे महाराजाच्या एका एका शब्दावर माणसं जीव द्यायला तयार होती. हजारो लाखो लोक त्यांच्या मागे त्या काळात उभी राहिले आहेत. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांसारखा माणूस त्यांच्या कीर्तनामध्ये थांबतोय, प्रख्यात्रेसारखा माणूस त्यांच्या कीर्तनामध्ये थांबतोय, कर्मवीर भाऊराव पाटलांसारखी माणसं थांबतात कीर्तनामध्ये, पंजाबराव देशमुखांसारखी माणसं थांबतात, बाळासाहेब खेरांसारखी, प्रबोधनकार ठाकरेंसारखी माणसं, अनेक अशी लोक आहेत की उच्च विद्याभूषित लोक त्यांच्या कीर्तनामध्ये थांबत आहेत. आणि इथला अडाणी बहुजन समाज, इथला अज्ञानी बहुजन समाज सुद्धा त्यांच्यावर जीव द्यायला तयार होतात. अशी हजारो माणसं या महाराष्ट्रामध्ये या माणसाच्या कीर्तनामध्ये जमा व्हायची. तरी पण या माणसानं या महाराष्ट्रातल्या माणसांना दिशाहीन केलं. या माणसाला प्रबोधनाच्याच एका नव्या धाग्यानं शिवण्याचं काम त्यांनी केलं. आणि प्रबोधन करत असताना त्यांनी सोबत कबीराला घेतलं, त्यांनी तुकारामाला घेतलं. आणि तुकाराम आणि कबीराचा विचार अत्यंत ताकदीने या महाराष्ट्रापुढे मांडला. आणि हा विचार मांडत असताना त्यांनी लोकांच्या मनातल्या ज्या काही अंधश्रद्धा असतील, म्हणजे आजही लेकरं जर झाली नाहीत तरी नवस करण्याच्या प्रथा परंपरा आजही सुरू आहे. 100% साक्षर झालेल्या केरळ राज्यामध्ये काही वर्षापूर्वी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यात आला. म्हणजे 100 जोडप्यांचे लग्न झालेले होते, त्यांना मुलं होत नव्हते, तर पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागला. 100% साक्षर असलेल्या केरळ राज्यामध्ये या पद्धतीनं सुशिक्षित वर्ग वागताना दिसतो. इथल्या निपुत्रिक स्त्रियांना भगत मांत्रिक आजही लुटताना, त्यांचं शोषण करताना तुम्हाला दिसतात. गाडगे महाराज त्या काळामध्ये मांडणी करतात की मुलबाळ जर होत नसेल तर भगत मांत्रिकाकडे जाऊ नका, तर डॉक्टरकडे, डागतरकडे असा शब्द येतो, डॉक्टरकडे जा. अशा पद्धतीची मांडणी त्या काळामध्ये करत असताना नवसे कन्या पुत्र होती तर का करणे लागे पती, ही जी ताकदीची मांडणी आहे जी तुकारामांनी केली, ती मांडणी इथल्या बहुजन समाजाच्या मेंदूमध्ये फिट करण्याचं काम करून अंधश्रद्धा निर्मूलनाची एक व्यापक अशी चळवळ त्या काळामध्ये गाडगे महाराजांनी उभी केली आहे. मंत्राने माणूस मरे तर का बांधावी कटारे, हा अभंग आहे त्याच्यामध्ये. बघा तुम्ही ते कीर्तन वाचले की तुमच्या लक्षात येईल की काय ताकदीची मांडणी केली आहे. म्हणजे मंत्राने माणूस मरे असेल किंवा नवसे कन्या पुत्र होती असेल, या पद्धतीची मांडणी करून अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला अधिक लोकाभिमुख करण्याचं काम त्यांनी त्या काळामध्ये केलं. आणि त्यांनी समाजाला सांगितलं की ह्या ज्या रूढी आणि परंपरा आहे
या रूढी आणि परंपरांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसा खर्च करण्यापेक्षा अत्यंत साध्या पद्धतीनं त्या परंपरेवर पैसा खर्च केला तरी चालेल. म्हणजे दशक्रियेचा जो विधी आहे तो विधी साध्या वरण भाकरीवर साजरा करा. काही मोठमोठ्या पंक्ता उठवण्याची गरज नाही. हाड गंगेत टाकली काय, नालीत टाकली काय, म्हणजे गंगेत टाकली तरी पुण्य होत नाही, नालीत टाकले तरी काही पाप होत नाही. ही मांडणी त्या काळामध्ये त्यांनी करत करत लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचं काम केलं. म्हणजे पिंडदानाचा नाशिकचा जो प्रसंग आहे तो फेमस आहे, अनेक लोकांना माहित आहे. हा माणूस निरक्षर आहे पण हा माणूस विज्ञानवादी आहे. नाशिकच्या त्या गोदावरीच्या पात्रामध्ये जेव्हा पिंडदानाचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळेला हा वेड्याच्या वेशामध्ये असलेला हा गाडगेबाबा नावाचा माणूस त्या भटजी जवळ जातो आणि त्या डोण्यातला भात पाहून भटजीला म्हणतो की भटजी बा, भटजी ते डोण्यातला भात द्या ना खायला. तेव्हा तो भटजी म्हणतो, अरे वेड्या, पागल आहेस का तू, हे अध्यात्म आहे. कशाचं अध्यात्म? हा जो पोरगा आहे ना ज्याची टक्कल केलाय, मुंडन केलाय, त्याचा बाप मेलेला आहे, तो स्वर्गात असतो. 10-12 दिवस झाले उपाशी आहे, त्याला आम्ही हा भात इथून डायरेक्ट मंत्रानं पाठवतो. तेव्हा गाडगे बाबा पुन्हा, हे बघा लॉजिकली प्रश्न कसे विचारले त्यांनी, ते लहानपणापासूनच ते विचारत होते. या भटजीला ते प्रश्न विचारतात की याचा बाप स्वर्गात म्हणजे किती दूर आहे? ते म्हणते खूप दूर आहे. अरे हो बाबा, किती दूर म्हणजे किती दूर? स्वर्ग किती दूर आहे? मुंबई इतका दूर का दिल्ली इतका दूर? तेव्हा भटजीचं उत्तर असतं, तो मुंबई इतका भी दूर नाही, दिल्ली इतका भी दूर नाही, करोडो करोडो किलोमीटर दूर आहे इथून स्वर्ग. आणि मी मंत्र म्हटल्याबरोबर हा डोण्यातला भात सरळ त्याच्या बापाच्या तोंडात जाणार आहे, त्यामुळे मी काही तुला देऊ शकत. गाडगे महाराज, त्यांना काय भूक फूक लागलेली नसते पण त्यांना त्याची मजाच घ्यायची असते आणि त्यांच्या डोळ्यात अंजन घालायचं असतं. आणि मग गाडगे महाराज बाजूला जातात आणि बाजूला गेल्यावर बाजूचं पाणी फेकायला लागतं. ते पाणी भटजीच्या अंगावर उडल्यानंतर भटजी म्हणतो, ओ पागला, काय करतोयस? तेव्हा या गाडगे बाबाचं उत्तर आहे, मी वावराले पाणी देऊन राहिलो. भटजी म्हणतो, पाणी इथून वावराले कसं देतं, कुठं आहे तू याला वावर? गाडगे बाबा म्हणतात, दापुऱ्याला आहे, मूर्तिजापूर तालुक्यात हरभरा पेरलाय, गहू आहे थोडसा, पाणी आता लाईन नसल्यामुळे मग इथूनच पाणी द्यावं म्हणतो. तेव्हा भटजी म्हणतो की पागल आहेस का, 500 किलोमीटर दूर असलेल्या तुझ्या मूर्तिजापूर तालुक्यात इथून नाशिकहून कसं काय जाईल पाणी? तेव्हा गाडगे बाबा त्या भटजीला म्हणतात, तुमचा करोडो करोडो किलोमीटर दूर असलेल्या स्वर्गामध्ये तुमच्या मंत्रानं हा जर डोण्यातला भात जर जात असेल तर 500 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या माझ्या वावरातल्या हरभऱ्याला मी इथून पाणी का देऊ शकत नाही? हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न खऱ्या अर्थानं विज्ञानवादी समाज निर्माण करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं अत्यंत मजबूत पाऊल आहे. आजची स्थिती काय? माणसं शिकलीत, माणसं पीएचडी झालीत, नेट सेट झालीत, माणसं सायंटिस्ट झाली, माणसं अंधश्रद्धेतून मुक्त झालीत का? मांजर आडवी घेणारी माणसं, सुशिक्षित माणसं तुम्हाला आम्हाला दिसतात. आजही ग्रहण लागल्यावर आंघोळ करणारे भूगोलाचे मास्तर शेकडो सापडतील महाराष्ट्रामध्ये. आम्ही विमानाला लिंबू मिरच्या बांधून उद्घाटन करणं आमचं चालूच आहे. कोरोना सारखी बिमारी आली, गंगा जलातून काही शोध लागला, पत्र दिले. आपण चाललो कुठे आहोत? MSc PhD झालेल्या, बॉटनी झालेल्या पोरी जर पुन्हा त्या दारू पिणाऱ्या नवऱ्यासाठी वडाच्या झाडाभोवती धागे गुंडाळत असतील तर सावित्रीबाई फुलेंनी विनाकारण या देशामध्ये शाळा काढली असा त्याचा अर्थ होईल. विनाकारण त्यांनी दगडगोटे झेलले ती समाजाचे. हा समाज वैज्ञानिक दृष्ट्या डोळस व्हावा यासाठीची लढाई या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये आपल्या महापुरुषांनी उभी केलेली असताना आपण मात्र अजूनही डोळस झालेलं नाही. शिक्षणानं तुमच्या माझ्या मनातली अंधश्रद्धा अजूनही दूर करण्यात आलेली नाही. हे शिक्षण व्यवस्थेचं अपयश म्हणायचं की आमचा नालायकपणा म्हणायचा हे आपण नंतर ठरवता येईल. परंतु आम्ही इतके नादान निघालो, आम्ही शाळा शिकलीत, आम्ही डिग्र्या घेतल्यात, आम्ही पगार घेतोय, आम्ही वेतन आयोगासाठी भांडतोय, परंतु आम्ही वैज्ञानिक दृष्ट्या परिपक्व व्हायसाठी तयार झालेलो नाही. विज्ञानाची सृष्टी वापरणारे लोक विज्ञानाची दृष्टी वापरायला मात्र
आजही मागे पुढे पाहतात ही आपणच आपल्यासोबत केलेली बेईमानी आहे. असा बेईमान समाज गाडगे महाराजांना अपेक्षित नव्हता. तर एक अंधश्रद्धा मुक्त समाज निर्माण व्हावा यासाठीची त्यांची लढाई होती. आणि ती लढाई त्यांनी ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे. ती लढाई जर समजून घ्यायची असेल तर गाडगे महाराजांच्या चरित्रासोबत त्यांचं कीर्तन सुद्धा वाचणं महत्वाचं. गाडगे महाराज केवळ अस्पृश्यता निर्मूलन करत नाही, ते केवळ अंधश्रद्धा निर्मूलन करत नाही, ते केवळ पशुहत्येच्या विरोधामध्ये उभे राहत नाही, तर या देशातल्या महिलांना सन्मान देण्याची भूमिका ते घेतात. या देशामध्ये महिलांना सन्मान दिला जातो का? या देशामधल्या धर्मग्रंथांनी महिलांना कुठल्या पद्धतीनं वागवलं हे माहित आहे या देशातल्या लोकांना. मनुस्मृती वाचा, मत्स्य पुराण वाचा, अश्वमेध यज्ञ काय प्रकार असतो ते वाचा. आजही या देशातल्या शिकल्या सवरल्या महिलांची काय अवस्था आहे? आता मागच्या लॉकडाऊन मध्ये आमच्या यवतमाळात एक लग्न झालं. ते दोघेही मुलं इंजिनियर आहेत. आणि घरी जेव्हा ते नवरदेव नवरी जेव्हा आले तेव्हा त्या मुलीचं एक पाऊल त्या पोराच्या पुढे पडलं तर त्या पोराच्या मामाने त्या पोरीचा हात धरून चल म्हणे मागं होय म्हणे नवऱ्याची. म्हणजे आपण कुठे जात आहोत? शिकली सवरली माणसं, एका कॅटेगरीतली माणसं, आणि ती पोरगी घरी नवरी म्हणून आल्यावर तुम्ही एक पाऊल नवऱ्याच्या पुढे पडू देत नाही, ना सोबत चालू देत, ना पुढे पडू देत. तू केवळ मागा आणि मागा राहा. या देशातल्या स्त्रिया जर शिकल्या तर अक्षरांच्या आळ्या होऊन ताटात पडतात. म्हणून स्त्रीला शिकू दिलं नाही. स्त्री ही पाप योनी आहे ती. म्हणजे अशा पद्धतीची मांडणी स्त्रियांच्या संदर्भाने केली. गाडगे महाराज या पुढे जातात आणि धर्मशास्त्र जे स्त्रियांना हक्क नाकारतात ते हक्क स्त्रियांना देण्याचे प्रयत्न करतात. आणि म्हणून गाडगे महाराजांनी त्यांच्या काळामध्ये मीराबाई शिरकर आणि गयाबाई मनमाडकर या दोन महिला कीर्तनकार उभ्या केलेल्या. कीर्तन करणं ही पुरुषांची मक्तेदारी. ह्या पुरुषांच्या मक्तेदारी विरुद्ध या धार्मिक क्षेत्रामध्ये स्त्रियांना उभं करण्याचं काम गाडगे महाराज त्या काळामध्ये करतात. आणि या दोनही महिला कीर्तनकार स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका पार पडतात. म्हणजे महिलांना कीर्तनकार म्हणून उभं करण्याचं काम करणारा हा गाडगे महाराज, त्यांच्या कीर्तनामधलं ते वाक्य आहे की तुमच्या घरी ज्या महिला आहेत, मोलकरीण आहेत, त्या मोलकरणीला बाई म्हणू नका तर बाईसाहेब म्हणा. तिला गहू देता येत नसेल तर ज्वारी द्या, ताजी भाकरी नसेल तर शिळी भाकरी द्या, तूप देता येत नसेल तर तेल द्या, नवं नसेल तर फाटकं लुगडं द्या. या पद्धतीनं महिलांना ते बाईऐवजी बाईसाहेब म्हणण्यापासून तर तिला जगण्यासाठी काय काय आपण दिलं पाहिजे अशा पद्धतीची मांडणी करत करत गोर गरीब महिलांसाठी दवाखाने उभे करा ही मांडणीच ते करत नाही. तर प्रसूतीच्या काळामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये बालमृत्यू आणि बाळंतिणीचं मृत्यूचं प्रमाण कमी व्हावं म्हणून त्यांनी प्रसूती केंद्र उभारलेली आहे. बालविवाहाच्या विरोधामध्ये एक प्रचंड व्यापक असं आंदोलन त्यांनी त्या काळामध्ये उभं केलेलं आपल्याला. हुंड्याच्या विरोधामध्ये त्यांनी आंदोलन उभं केलं. अनेक ठिकाणी हुंड्यासाठी रुसलेल्या नवरदेवांचे लग्न त्यांनी मोडून दुसऱ्यासोबत लग्न लावून दिले. गाडगे महाराजांचा हा जो विचार आहे म्हणजे महिलांच्या अनुषंगाने, म्हणजे हुंडा निर्मूलन असेल, बाल विवाहाला विरोध असेल किंवा प्रसूती केंद्राची निर्मिती असेल, हा पण समजून घेतला पाहिजे. त्यांची पत्र वाचा, त्या पत्रामध्ये तुम्हाला दिसेल की आपल्या धर्मशाळेतल्या ज्या महिला आहेत, मोलकरणी आहेत, तिला बाई ऐवजी बाई साहेब म्हणा. त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. या पद्धतीनं हा माणूस महिलांच्या विकासाच्या दृष्टीनं काम करतोय. केवळ हेच नाही तर गोविंदा त्यांचा मुलगा होता जो मरण पावला 5 मे 1923 ला. त्या गोविंदाची विधवा पत्नी आहे, तिचं नाव त्यावेळेस गयाबाई होतं. ह्या स्वतःची जी सून आहे गोविंदाची बायको ही विधवा झालेली आहे. आणि या गोविंदाच्या बायकोचा विवाह संत गाडगे महाराज स्वतःच्या हयातीमध्ये चांदूर बाजार तालुक्यातल्या बेलमंडळी येथील संपतराव तरेकर या तरुणाशी लावून देतात. त्यांचं नाव नंतर पार्वताबाई होते. म्हणजे पहिलेच नाव गयाबाई, नंतरचं नाव पार्वताबाई. म्हणजे स्वतःच्या विधवा सुनेचा पुनर्विवाह लावून देण्याचं जे धाडस आहे, या धाडसामधून महिलांच्या एकूणच भावविश्वाविषयी हा माणूस कुठल्या पद्धतीनं विचार करत होता हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणून गाडगे महाराजांना केवळ खराटा म्हणून समजून घेण्यापेक्षा या पद्धतीने जर समजून घेत आलो तर एक ताकदीचा महापुरुष तुमच्या आमच्या समोर. हा माणूस शाळेत गेला नाही, या माणसाला खडू फाडा डस्टर मास्तर माहित नाही,
विद्यापीठ काय असतं हे माहित नाही, तरी पण हा माणूस लोकशिक्षणाचं प्रचंड मोठं ताकदीचं काम या महाराष्ट्रामध्ये या कीर्तनाच्या माध्यमातून करतो आहे. भाऊराव पाटलांची जी शिक्षणाची चळवळ होती, या शिक्षणाच्या चळवळीला एक ताकदीचं वातावरण, एक ताकदीचा मानसिक आणि कृतिशील पाठिंबा गाडगे महाराजांनी दिला. म्हणजे शिक्षणाअभावी या देशातल्या माणसांचं कसं नुकसान होतं याचा अनुभव त्यांना होताच. आणि म्हणून त्यांनी नंतरच्या काळामध्ये, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये घाट आणि मंदिरं बांधली असेल, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सालं हे घाट आणि मंदिरामध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा हे शिक्षणाचं काम आपण उभं केलं पाहिजे. आता हे काम मला जरी नव्यानं उभं करायला वेळ लागत असेल, तरी पण जी जी माणसं हे काम उभं करतायत त्या माणसांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. म्हणून कर्मवीर भाऊराव पाटलांची साताऱ्याची जी रयत एज्युकेशन सोसायटी आहे, या रयत एज्युकेशन सोसायटीला वाचवण्याचं काम हे गाडगे महाराजांनी केलं. म्हणजे महात्मा गांधींच्या खुनाच्या नंतर एका कर्मवीरांच्या वाक्याचा विपर्यास करत जेव्हा त्यांची ग्रँट बंद करण्यात आली, त्यावेळेला रयत एज्युकेशन सोसायटी डबघाईस आलेली. हजारो बहुजनांची मुलं शिक्षणापासून आता वंचित राहणार असं वातावरण तयार असताना गाडगे महाराजांची भेट घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील गाडगे महाराजांना सांगतात की असं असं झालंय, आपली ग्रँट बंद झाली आहे. तुम्हाला सांगतो, गाडगे महाराजांनी रयत एज्युकेशन सोसायटीसाठी कीर्तन केली. हजारो लाखो रुपये गाडगे महाराजांच्या एका शब्दावर त्या ठिकाणी जमा झाले. आणि रयत एज्युकेशन सोसायटीची ग्रँट सुरू व्हावी म्हणून मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर, जे त्यावेळेला पुण्याला होते, त्यांनी त्यांना पकडलं आणि म्हटलं खेरांना की तो कर्मवीर भाऊराव पाटील बहुजनांची लेकर शिकायला पाहिजे म्हणून रयत एज्युकेशन सोसायटी उभारली, त्याच्यावाली ग्रँट काऊन बंद केली. एखाद्या मुख्यमंत्र्याला या पद्धतीनं प्रश्न विचारण्याची ताकद संतांमध्ये असली पाहिजे. ही ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि गाडगे महाराजांच्या शब्दावर रयत एज्युकेशन सोसायटीची ग्रँट नंतर रिलीज केली बाळासाहेब खेरांनी. गाडगे महाराज नसते तर कर्मवीरांच्या रयत एज्युकेशन सोसायटीचे काय हाल झाले असते याची कल्पना आपण करू शकतो. केवळ रयत एज्युकेशन सोसायटीलाच मदत केली नाही, तर विदर्भामधल्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांच्या शिवाजी एज्युकेशन सोसायटीला त्यांनी मदत केली आहे. श्रद्धानंद बोर्डिंग जे होतं त्या बोर्डिंगमध्ये त्यांनी ताट वाट्या गिलासापासून सगळी सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून ते कीर्तनामधून म्हणायचे की पंजाबराव देशमुख गोरगरिबांच्या लेकराला शिक्षण देत आहो, त्याच्या कार्याला पाठिंबा. कर्मवीर भाऊराव पाटलांची शिक्षण संस्था ती उभी करतात, पंजाबराव देशमुखांच्या शिक्षण संस्थेला ते मदत करतात. आणि केवळ अशा पद्धतीने मदत करत नाही, तर कीर्तनामधून जे काही हुशार मुलं असतील, म्हणजे आपण जसं गुणवंतांचा सत्कार सोहळा वगैरे घेतो ना, त्या पद्धतीनं हुशार मुलांचं ते कीर्तनामधून कौतुक करून त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम ते करत. आणि 8 नोव्हेंबर 1956च्या त्या कीर्तनामध्ये तुम्ही बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी उल्लेख केलाय. विद्या लय मोठं धन आहे, त्याला विद्या नाही त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरी चालेल. तुम्हा आम्हाला विद्या नाही भेटली म्हणून काम तरी भेटलं, परंतु पुढच्या पिढीला काही भेटणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांना सुबुद्धी सुचली, त्यांनी बाबासाहेबाला शाळेत घातलं. बाबासाहेबांनी काही लहान सहान कमाई नाही केली, हिंदुस्थानची घटना केली, हिंदुस्थानची घटना असं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं तुम्ही शिकलं पाहिजे हे लोकांना सांगत असताना त्यांनी असं सांगितलं की जेवणाचं ताट मोडा, इवायले पावनचार नका करू, बायकोले लुगडं कमी भावाचं घ्या, पण लेकराले शाळेत धाडल्या बिगर राहू नका. हा क्रांतिकारी विचार एक न शिकलेला माणूस या महाराष्ट्राला देतो आहे. म्हणजे फुले जसं म्हणाले की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. ही जी फुल्यांची मांडणी आहे तीच त्याच मांडणीचा धागा घेत घेत हा माणूस जीवाच्या आकांतानं लोकांना सांगतोय की शाळेत गेल्या वगैरे राहू नका. इतकं प्रचंड ताकदीचं शिक्षणाचं महत्व हा माणूस या महाराष्ट्राला पटवून देतो. केवळ तो पटवून देत नाही, तर शाळा, आश्रमशाळा, वस्त्रगृह गाडगे महाराज मिशनच्या माध्यमातून उभ्या करून निर्माण करून देण्याचं काम गाडगे महाराज नावाच्या एका स्वशिक्षित संस्थानं केलाय. म्हणजे खरं म्हणजे अनुभव आणि चिंतन हेच खऱ्या अर्थानं उच्च शिक्षण असतं. आणि हे उच्च शिक्षण गाडगे महाराजांकडे होतं. त्यामुळे त्यांना निरक्षर म्हणण्यापेक्षा
स्वशिक्षित किंवा अनुभव आणि चिंतनाच्या पातळीवरचा उच्च शिक्षित संत जर म्हटलं तर ते अधिक सोयीचं होईल. आणि म्हणून या पद्धतीनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये मांडणी करणे, कृती करणे, शाळा, वसतिगृह उभारणे आणि इतर लोकांना मदत करणे, या पद्धतीनं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ते काम करतात. एक अर्थशास्त्रीय मांडणी त्या कीर्तनामधून तुम्हाला दिसेल. सण यात्रा करू नका, त्यामध्ये पैशाचा नासधूस होतो, काटकसर करा, या पद्धतीची अर्थशास्त्रीय मांडणी करत करत मुंबईमध्ये तुपाचा शिरा कोण खाते हा प्रश्न त्यांनी विचारला. मराठ्याच्या घरामधली आमटी सालोसाल का निघत नाही, त्याला आमटीच का खावी लागते, मराठ्यांच्या वाट्याला का येत नाही तुपाचा शिरा, 75 रुपये उत्पन्न आणि 80 रुपये तुम्ही खर्च करता, म्हणून तुमचे हे हाल आहे. तुम्हाला जर काटकसर करता आली तर निश्चितपणे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या संपन्नता येईल. ही अर्थशास्त्रीय मांडणी एक माणूस करतोय, कीर्तनकार म्हणजे संत प्रबोधनकार माणूस, हे महाराष्ट्रानं त्यांना अर्थशास्त्रीय दृष्टीनं सुद्धा समजून घेतलं पाहिजे. सामाजिक दृष्टीनं, धार्मिक दृष्टीनं, अर्थशास्त्रीय दृष्टीनं, शैक्षणिक दृष्टीनं गाडगे महाराज असे खूप व्यापक तुम्हाला दिसतात. या माणसाला लोक वैराग्य मूर्ती म्हणतात. जास्त खोलामध्ये जाणार नाही, कारण 1 तास 20 मिनिटं होऊन गेले. आणि या गाडगे महाराजांना आपण वैराग्य काय असतं याचा पुरावा गाडगे महाराजांच्या चरित्राकडे पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. या माणसानं शाळा उभारल्यात, या माणसानं अन्नछत्र उभारलेत, या माणसानं सदाव्रत उभारलीत, या माणसानं पाणपोया उभारल्यात, धर्मशाळा उभारल्यात, परंतु हा माणूस धर्मशाळेमध्ये कधी मुक्कामी राहिलेला, धर्मशाळेच्या पंख्याची कधी हवा खाल्ली नाही. या माणसाच्या कुटुंबाची झोपडी धर्मशाळेच्या बाजूला होती. त्या झोपडीमध्ये हे माणसानं स्वतःची मुलगी धर्मशाळेत राहिली, जेच्या 2 दिवसाचं भाडं स्वतः भरलेलं आहे. त्यांचं पत्र आहे, त्यांच्या मुलीला लिहिलेलं, आलोकाबाईला वाचण्याजोगं पत्र आहे. म्हणजे त्यांच्या पत्रावरती पीएचडी घेतली काही लोकांनी. गाडगे महाराजांचा पत्रव्यवहार हा सुद्धा भाषणाचा एक स्वतंत्र असा विषय होऊ शकतो. त्या पत्रामध्ये सामाजिक कार्यकर्त्याचे हात किती स्वच्छ असले पाहिजे, किती पारदर्शक असले पाहिजे, या पद्धतीची मांडणी झालेली आहे. स्वतःच्या मुलीला त्यांनी धर्मशाळेतून काढून दिलेला आहे मूर्तिजापूरच्या. हा माणूस लोकांसाठी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये अन्नछत्र, सदाव्रत उभी करतो, लोकांना गोड घास खाऊ घालतो, स्वतः मात्र शिळ्या भाकरीवरती जगतोय. स्वतः मात्र कधी त्या धर्मशाळेत राहत नाही. स्वतःच्या बायकोच्या गाठोड्यामध्ये असलेले धान्य, कपडे मूर्तिजापूरच्या स्टेशनवरती भिकाऱ्याला वाटून दिलं. आणि या सगळ्या कुटुंबाच्या वाट्याला, म्हणजे मुलीच्या दोन्ही लग्नाच्या वेळेस हा माणूस हजर नाही, आईच्या मृत्यूच्या वेळेस हा माणूस हजर नाही. त्यांचा मुलगा जो आहे गोविंदा, त्या गोविंदाचं जेव्हा लग्न होतं त्यावेळेला गोविंदाला सकाळी उठवलं जातं आणि ते गाडगे बाबा जातात, गोविंदाला उठवतात, गोविंदा उठ, आज तू याला लग्न करायचं आहे असं म्हणून पोराचं लग्न करतात. आणि पोराला लग्नाच्या दिवशी मुंबईच्या 7 रस्त्यावरती भीक मागायला लावतात. हा गोविंदा भीक मागतो. हळद न लागता जुन्या कपड्यावरती गोविंदाचं वरळीच्या डोंगरावरती लग्न होतं. 10,000 लोकांचा समुदाय त्या ठिकाणी असतो. वरात निघते बैलगाडीतून, मोठमोठ्याला मर्सिडीज आणतात त्यांचे अनुयायी, परंतु गाडगे महाराज त्यांना पोराची वरात त्या याच्यातून काढू देत नाही. बैलबंडीवर वरात काढल्या जाते, जुन्या कपड्यावर गोविंदाचं लग्न लागतं आणि अनेकांनी आणलेले गिफ्ट वापस केले जातात. जनावरांच्या चाऱ्याची, कडब्याची सोय होते. हा माणूस कुटुंबासोबत या पद्धतीने राहतो. गोविंदाच्या लग्नाचा खर्च आहे 7.5 रुपये. कलावतीची मुलगी जी आहे तिच्या लग्नासाठी माय नाही का भीक मागून आणते, त्यातून तिचं लग्न होतं. आलोकाच्या लग्नाच्या वेळेसही तसंच, आलोकाचं बाळांपण होतं तर गोऱ्या वेचाव्या लागतात आणि त्या आलेल्या पैशातून मुलीचं बाळांपण होतं. म्हणजे एकीकडे बाप एवढं मोठं वैभव उभं करतो, लोकांना गोड घास खाऊ घालतो, लोकांना वस्त्रदान करतो, पण स्वतःच्या पोरीला, आलोकाला 20 साड्या शिल्लक असताना सुद्धा ऋणमोचनला एक साडी सुद्धा स्वतःच्या मुलीला देत नाही, स्वतःच्या बायकोला साडी देत नाही, लुगडे देत नाही, यांना झोपडीत राहायला भाग पाडतो, धर्मशाळेत राहू देत नाही. आणि अंतिम क्षणी स्वतःच्या बायकोला म्हणतो, कुंताबाईला, 19 डिसेंबर 1956 इरविन हॉस्पिटल जवळ, की तू येऊ नको आता गाडीत, आम्ही चाललो नागरवाडीने. आणि त्या बायकोला कुंताबाईला उतरवून दिलं जातं. गाडगे बाबाची पत्नी भीक मागून अमरावतीमध्ये जगते.
याला म्हणतात वैराग्य. या माणसाने एवढं मोठं वैभव उभं केलं असताना गाडगे महाराज मिशन मध्ये वर या संपत्तीवर, ही संपत्ती लोकांच्या तोड्यावरही गाडगे महाराजांच्या नातेवाईकाचा हक्क राहणार नाही, अशा प्रकारचं मृत्यूपत्र करून देऊन ही लोकांची संपत्ती लोकांच्या हवाली करण्याचं काम. खऱ्या अर्थानं वैराग्य कसं असतं ते गाडगे महाराजांकडे पाहिल्यावर लक्षात येतं. या पद्धतीचा हा जो लोकसेवक होता, या लोकसेवकाला या पद्धतीने आपण समजून घेतलं पाहिजे. गाडगे महाराजांनी प्रामुख्यानं सांगितलं त्या काळामध्ये, म्हणजे पेपरमध्ये छापावं लागलं की मी कुणाचा गुरु नाही, माझा कोणी शिष्य नाही, म्हणून त्यांनी आयुष्यभर स्वतःच्या पाया कोणाला पडू दिला. एक निरक्षर माणूस चमत्काराच्या विरोधामध्ये आयुष्यभर वागलेला आहे. आणि जाता जाता त्यांनी सांगितलं की माझी समाधी बांधू नका, मला मरण ज्या ठिकाणी येईल त्या ठिकाणी मला मरू द्या. नगर परिषदचे लोक येत, जाळपोळ करतील, तेरव्या करू नका, गोड जेवण करू नका, नातेवाईकाला बोलवू नका, मला जिथं मरण येईल तिथं मरून येऊ द्या, मायाली समाधी बांधू नका, समाधी बांधू नका, हे प्रामुख्यानं सांगितलं. आम्ही काय केलं? आम्ही गाडगे महाराजांनी अख्ख्या आयुष्यात कधी चमत्कार केले नाही, परंतु आम्ही गाडगे महाराजांच्या जिवंतपणे त्यांच्या नावावरती चमत्कार लागले. कुठले चमत्कार? गाडगे महाराज कीर्तनातून गायब होत होते. ज्या गावात गाडगे महाराजांचं कीर्तन, त्या गावामध्ये रोगराई येत नव्हती. गाडगे महाराजांना रेल्वेच्या डब्यातून उतरून दिलं म्हणून रेल्वे बंद पडली. बाबा जेव्हा रेल्वेत घुसले तेव्हा रेल्वे पुन्हा सुरू झाली. म्हणून कुर्डुवाडी ते पंढरपूर रेल्वे सुरू करा तरच मी गाडीत बसतो, असं गाडगे बाबांनी म्हणून बाबा गाडीत बसले, त्यांना उतरवलं म्हणून बंद पडली, बसले म्हणून सुरू झाली. अशा प्रकारची अंधश्रद्धा गाडगे महाराजांच्या जिवंतपणे चमत्कार पेरण्यात आला. गाडगे महाराज एकाच वेळी 2 गावात कीर्तन करत होते. अशा प्रकारचा एक चमत्कार त्यांच्या नावावर लादण्याचं काम केलं. ज्या गोष्टीच्या विरोधामध्ये आयुष्य काढलं गाडगे महाराजांनी, त्याच गोष्टी त्यांच्या नावावर चिपकवून गाडगे महाराजांच्या विचारांचा बट्ट्याबोळ करण्याचं काम आम्ही त्यांच्या जिवंतपणी करण्याचं काम केलं. बाबांच्या जाण्यानंतर बाबांची आम्ही समाधी बांधली. अनेक ठिकाणी आहेत, अमरावतीला आहे आमच्या गाडगे महाराज समाधी मंदिर. काय होतं? ऐसे नवसाय असे पुत्र होती, हा विचार गाडगे महाराजांनी कीर्तनातून सांगितला. गाडगे महाराजांच्या समाधी पुढे नवस बोलले जातात. हळूच तिथं आरत्या आल्या, हळूच तिथं अंगाऱ्याचं टोपलं आलं. 20 डिसेंबर ते 27 डिसेंबर प्रचंड मोठी जत्रा भरते अमरावतीमध्ये. त्या जत्रेमध्ये काय असतं, गुपचूपची दुकानं, फुग्याची दुकानं आणि कॉलेजचे पोट्टे पट्ट्या हिंडत असतात. तिथं गाडगे महाराजांच्या विचाराचं अख्खं पांदान समाधी मंदिरात वाचताना दिसते. कुठलाही प्रबोधनाचा विचार अत्यंत ताकदीनं त्या समाधी मंदिराच्या परिसरातून तुम्हाला आम्हाला जाताना दिसत नाही. ज्या मूल्यांसाठी झुंज दिली गाडगे महाराजांनी, त्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार किमान 20 ते 27 डिसेंबर या कालावधीत झाला तर निश्चितपणे गाडगे महाराजांना अपेक्षित असलेला समाज तुम्हाला आम्हाला निर्माण करता आला असता. तो समाज निर्माण करण्याची जबाबदारी गाडगे महाराजांचे अनुयायी म्हणून घेणाऱ्या लोकांवरती नाही आहे. ती जबाबदारी पेलण्यात अनुयायी असमर्थ ठरले, असा माझा आरोप आहे. हे जे मी बोलतोय याला मी स्वतः जबाबदार आहे. मी तुम्हाला सांगतो, जायला पाहिजे होता तो विचार, पण तो विचार जाताना मला दिसत नाही. गाडगे महाराजांसारखा एक इतका ताकदीचा महापुरुष या विदर्भाने या देशाला दिला, त्या महापुरुषाने दिलेला विचार आम्ही अत्यंत ताकदीनं समोर नेण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत. केवळ लाडूच्या पंक्ती उठा आणि वस्त्रदान करणं इथपर्यंत गाडगे महाराज सीमित ठेवण्यामध्ये गाडगे महाराजांचा खरा अर्थानं अपमान आहे. आणि म्हणून गाडगे महाराजांना पुढे न्यायचं असेल तर अत्यंत डोळसपणे पुढे नेलं पाहिजे. 1976 गाडगे महाराजांवरती पोथी आली, उमाळे गुरुजींनी लिहिलेली, म्हणजे जन्मशताब्दी वर्षामध्ये 1876 मध्ये गाडगे महाराजांचा जन्म झाला. 1976 पोथी आली, श्री गाडगे महाराज कथामृत नावाची. 18 अध्याय, 3224 ओव्या आहेत. आणि 18व्या अध्यायामध्ये ओवी क्रमांक 131, 132 आणि 133 मध्ये गाडगे महाराजांच्या नावावर पुन्हा चमत्कार घुसाडले. कुठले चमत्कार? गाडगे महाराजांसाठी विमान आलं स्वर्गातून. डिसेंबर 1956 वलगावच्या त्या पेढी नदीच्या पुलाच्या जवळ गाडगे महाराजांचं निर्वाण झालं आणि हजारो लोकांच्या साक्षीनं, म्हणजे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख त्या दिवशी अमरावतीमध्ये आहे,
तुकडोजी महाराज आल्यानंतर त्यांना ते अंतिम संस्कार झाले दुसऱ्या दिवशी रात्री 2:20 हजारो लोकांच्या साक्षीनं गाडगे महाराजांचं तिथं देह अग्नीच्या स्वाधीन करण्यात आला. वासुदेव सोनवणे त्यांचे जे नातू आहे त्यांनी त्यांना अग्नी दिला. लोक साक्षीदार आहे. आणि 1976 पोथी येते की गाडगे महाराजांसाठी पुष्पक विमान आलं होतं म्हणून. आम्ही त्या पोथीचं पारायण करतो, आम्ही त्या पोथीला स्वीकारलेलं आहे अनेक दिवस, आम्ही ते पोथी चवीनं वाचतोय, पण आम्ही त्या पोथीला विरोध करण्याची ताकद आमच्यामध्ये नाही. गाडगे महाराजांचा जो विचार आहे त्या विचाराला या पद्धतीनं जर बदनाम करत, मग ते गाडगे महाराजच नाही, विमान खूप लोकांसाठी आले. तुकारामासाठी इंद्रायणीमध्ये विमान आलं होतं. हे पुष्पक एअरवेज बरोबर कामी लागत असते, कोणाला कसं उचलून न्यायचं. विचार जेव्हा संपवता येत नाही त्या वेळेला अशा पद्धतीनं विचारांना विकृत पद्धतीनं समोर आणून संपवण्याचा प्रयत्न केला जातो. गाडगे महाराजांना सुद्धा या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं चमत्काराच्या फ्रेम मध्ये टाकून संपवण्याचं काम गेली अनेक वर्ष सुरू आहे. डोळसपणे जर त्यांना जर पुढे न्यायचं असेल, गाडगे महाराज कोण होते, गाडगे महाराजांनी दिलेला विचार कुठला होता, हे जर समजून घ्यायचं असेल, त्याचं जर संशोधन जर करायचं असेल, तर आपल्या असं लक्षात येईल की हा माणूस बुद्धाचाच विचार समोर नेतो, हा माणूस बसवेश्वराचाच विचार समोर नेतो आहे, हा माणूस चक्रधराचाच विचार समोर नेतो आहे, हा माणूस ज्या नामदेवांनी चोखोबासाठी बंड केलं त्या चोखोबासाठीच बंड करताना आम्हाला दिसतो आहे. हा माणूस फुल्यांच्या सत्यशोधक चळवळीचा खरा वारसदार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून फुल्यांचा विचार, शाहूंचा विचार, तुकोबांचा विचार, संत कबीराचा मूल्यांचं उन्नयन करणारा, मानवाला मानवाशी समतेच्या भावनेतून जोडणारा जो विचार आहे, तो विचार पुढे नेणारा हा खऱ्या अर्थाने त्या चळवळीचा वारसदार आहे. हा माणूस पंढरपूरला जातो परंतु विठ्ठलाचं कधी दर्शन घेत नाही, तर उलट पंढरपूरच्या वाळवंटामध्ये कीर्तनकारांच्या परिषदेमध्ये सोनोपंत दांडेकरांना म्हणतो की माया सकट साऱ्या दलिताईले बामन करून घ्या. ही जी आरोळी आहे चंद्रभागेच्या वाळवंटामधली अस्पृश्यता निर्मूलनाची, ही आरोळी समजून घेणं महत्वाचं आहे. आणि म्हणून फुल्यांच्या चळवळीचा खरा वैचारिक वारसदार, बुद्धाच्या चळवळीचा खरा वैचारिक वारसदार जर कोण असेल तर तो गाडगे बाबा आहे. आणि म्हणून गाडगे बाबांना बाबासाहेब आंबेडकर गरिबांचे कैवारी म्हणायचे. एक समाजवादी संत म्हणून त्यांचं वर्णन प्रके अत्रे करतात. बाळासाहेब खेर मुख्यमंत्री त्यांना चिंध्या चिंध्या पांघरलेला पांडुरंग म्हणतात. तर आपके जैसा सच्चा साधू मैंने मेरी जिंदगी में नहीं देखा, कभी नहीं देखा, असं गांधी म्हणाले होते. म्हणजे गांधी, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील तर त्यांना महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम असं म्हणाले. म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांना 30 कर्मवीर ही पदवी गाडगे बाबांनी दिली. तेच कर्मवीरांना गाडगे बाबांना महाराष्ट्राचा आधुनिक तुकाराम म्हणतात. म्हणजे एवढी मोठमोठाली माणसं या माणसाला या पद्धतीनं त्यांचं वर्णन करतात. खेर त्यांना चिंध्या चिंध्या पांघरलेला माझा पांडुरंग म्हणायचे. या पद्धतीनं हा माणूस इतका मोठा असताना आपण केवळ त्यांना ग्राम स्वच्छता अभियानापुरतं मर्यादित करतो आहे. गाडगे महाराजांचं शेतीच्या संदर्भानं असलेली मांडणी म्हणजे शेतमालावरती प्रक्रिया उद्योग उभारणे, कुष्ठरोग्याच्या त्यांनी जखमा धुतल्या एवढंच आपण सांगतो, परंतु कुष्ठरोग्याच्या जखमा धुण्यामागची त्यांची जी भूमिका होती ती भूमिका काय असेल, कुष्ठरोग त्याच माणसाला मागच्या जन्मामध्ये पाप करतो. म्हणजे कर्मविपाकाचा जो सिद्धांत या देशामध्ये सांगितला जातो की तुम्ही लेखो मागच्या जन्मात पाप केलं असेल तर पुढच्या जन्मामध्ये तुमच्या वाट्याला हे येतं. तू मागच्या जन्मामध्ये पाप केलेला आहे म्हणून तू कुष्ठरोगी झालेला आहे आणि म्हणून कुष्ठरोग्यांना वाईट टाकलं जातं. कुष्ठरोग्यांच्या जखमा धूत असताना या देशातला कर्मविपाकाचा जो खोटा सिद्धांत आहे, मागच्या जन्माचं फळ पुढच्या जन्मात भेटते, हा सिद्धांत नाकारण्याचं काम केलेलं आहे. पूर्व जन्माच्या कल्पना, पाप पुण्याच्या कल्पनेला छेद देण्याचं काम कुष्ठरोग्याच्या जखमा धुण्याच्या माध्यमातून हा माणूस करतोय. हा माणूस तहानलेल्यांना पाणी द्या म्हणतो, यासाठी तो पाणपोया उभ्या करतो, तलावांची निर्मिती उभ्या करतो. कुटुंब नियोजनाचा विचार इंदिरा गांधीच्या पहिले त्यांनी मांडलेला आहे. हम दो हमारे दो चा जो विचार आहे, म्हणजे कुटुंब कसं मर्यादित राहिलं पाहिजे, हा विचार तिथे इंदिरा गांधीच्या अगोदर या देशामध्ये मांडतायत. हुंड्याच्या विरोधामध्ये ती भूमिका घेतात, पशुहत्येच्या विरोधामध्ये घेतात, शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी घेतात.
आणि एवढंच नाही तर 25 रुपये जेव्हा चष्म्याला लागत होते त्यावेळेला हा माणूस 25 रुपयाचा चष्मा घेत नाही, मला काय म्हातारपणी आता पुस्तकं वाचायची आहे का असं सांगून त्या 25 रुपयात गोरगरीब पोरीचं लग्न करून टाका, अशा प्रकारची मांडणी करणारा हा जो माणूस आहे, हा माणूस खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची सांस्कृतिक संपत्ती आहे. ही सांस्कृतिक संपत्ती जर शोधायची असेल तर चरित्राच्या वाचनासोबतच त्यांचं कीर्तन आपण वाचलं पाहिजे. मला पुन्हा आपल्याला सांगू द्या, हे कीर्तन या महाराष्ट्राच्या घराघरात गेलं पाहिजे, त्याचं रोज पारायण झालं पाहिजे. त्याचं रोज जर पारायण झालं तर निश्चितपणे हा समाज डोळस होईल. या समाजाला लुटण्याची हिंमत कुठल्याही ज्योतिषाची, कुठल्याही पुजाऱ्याची, कुठल्याही नारायण नागबलीवाल्याची होणार नाही. एक स्वच्छ असा समाज, एक सुंदर असा समाज, एक डोळस असा समाज, एक विज्ञानवादी समाज जर निर्माण करायचा असेल तर गाडगे महाराजांच्या खराट्याऐवजी किंवा खराट्या सोबतच आपण कीर्तनाला आपण स्वीकारूया. हे कीर्तन म्हणजे तुमच्या माझ्या मेंदूतील सगळेच्या सगळे गुलामीचे जे व्हायरस आहेत ते सबंध व्हायरस अनइन्स्टॉल, डिस्ट्रॉय करणार अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आहे असं मला वाटतं. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर या देशामधल्या शिकल्या सवरल्या उच्च शिक्षित पीएचडी नेटसेट वाल्या सगळ्या लोकांनी आपापल्या मेंदूच्या याच्यामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर मध्ये डाउनलोड केलं पाहिजे. हे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर जर तुमच्या माझ्या मेंदूत जर असलं तर तुमच्या मेंदूला खराब करण्याची ताकद कुठल्याही धार्मिक, सामाजिक, आर्थिक, आध्यात्मिक, पौराणिक कुठल्याही व्हायरसचं होणार नाही. या सबंध व्हायरसला ब्लॉक करण्याचं काम गाडगे महाराजांचं कीर्तन नावाचं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर करेल. ते अँटीव्हायरस सॉफ्टवेअर आपण घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी कटिबद्ध होऊया. यासाठीच आज मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आपण मला शांतपणे ऐकलं. एक अत्यंत ताकदीचा महापुरुष मला आपल्या समोर बार्टीच्या याने प्लॅटफॉर्मवरती मांडता आला. खरं म्हणजे मी काय तसा काय फार असा नावाजलेला व्याख्याता वगैरे अशातला मी माणूस नाही आहे. मुळात मला जिथं बोलता आलं तिथं मला जिथं वाटते की इथं बोललं पाहिजे त्या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. प्रज्ञाताईंचा फोन होता, राहुल यांचा फोन होता, त्यामुळे मलाही वाटलं की हा जो विचार आहे हा विचार बार्टीच्या प्लॅटफॉर्मवरून जर गेला तर निश्चितपणे काही ना काही फरक समाजामध्ये पुढच्या काळामध्ये पडेल. तो फरक पडावा. गाडगे महाराजांना अपेक्षित असलेला समाज, बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेला समाज, ज्योतिराव फुले, शाहू महाराज, संत तुकाराम यांना अपेक्षित असलेला समाज निर्माण करावा. यासाठी आपण घेतली असलेली भूमिका निश्चितपणे कौतुकास पात्र आहे. त्या भूमिकेसोबत मला येण्याची संधी आपण दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनस्वी आभार मानतो आणि मी याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.